डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे अजब तुझे सरकार. राज्यातल्या महाविकास आघाडीमध्ये चाललेली धुसफूस आणि सेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्यावरती अन्याय होतो आहे अशी वाटत चाललेली भावना आणि तिचं समोर आलेलं रूप यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अजब तुझे सरकार. कुणी उपाशी आहे, कुणी तुपाशी आहे. कुणी उपाशी आहे, कुणी तुपाशी आहे. दाण्यांची वैर आता पाखडणाऱ्या सुपाशी आहे. दाण्यांची वैर आता पाखडणाऱ्या सुपाशी आहे. कुणी उपाशी आहे, कुणी तुपाशी आहे. कुणी उपाशी आहे, कुणी तुपाशी आहे. दाण्यांची वैर आता पाखडणाऱ्या सुपाशी आहे. दाण्यांची वैर आता पाखडणाऱ्या सुपाशी आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. काही सुपात आहेत, काही जात्यात आहेत. काही सुपात आहेत, काही जात्यात आहेत. तीन तिघाडे काम बिघाडे म्हणूनच गोत्यात आहेत. तीन तिघाडे काम बिघाडे म्हणूनच गोत्यात आहेत. काही सुपात आहेत, काही जात्यात आहेत. काही सुपात आहेत, काही जात्यात आहेत. तीन तिघाडे काम बिघाडे म्हणूनच तर गोत्यात आहेत. तीन तिघाडे काम बिघाडे म्हणूनच तर गोत्यात आहेत. म्हणूनच तर गोत्यात आहेत. धाकटे झाले थोरले, थोरले आता धाकटे आहेत. धाकटे झाले थोरले, थोरले आता धाकटे आहेत. आणि सत्ताधारी असूनही दिवस वाईट वकटे आहेत. सत्ताधारी असूनही दिवस वाईट वकटे आहेत. दिवस वाईट वकटे आहेत. वात्रटिकेचं नाव होतं अजब तुझे सरकार. आजची वात्रटिका आहे उंदराला मांजर साक्ष. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 19 मार्च 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाची युती होऊ शकते या उदाहरणावरती, या सत्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उंदराला मांजर साक्ष. लोकशाहीची प्रचंड ताकद आपल्या लक्षात येऊ शकते. लोकशाहीची प्रचंड ताकद आपल्या लक्षात येऊ शकते. इथे उंदरा मांजराची ही जाहीर आघाडी होऊ शकते. इथे उंदरा मांजराची ही जाहीर आघाडी होऊ शकते. लोकशाहीची प्रचंड ताकद आपल्या लक्षात येऊ शकते. लोकशाहीची प्रचंड ताकद आपल्या लक्षात येऊ शकते. इथे उंदरा मांजराची ही जाहीर आघाडी होऊ शकते. इथे उंदरा मांजराची ही जाहीर आघाडी होऊ शकते. जाहीर आघाडी होऊ शकते. उंदरा मांजराची आघाडी का होते हे उलगडून दाखवणारं वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. आपल्या पक्षीय विचारांपेक्षा त्यांचे सत्ता प्राप्तीकडे लक्ष असते. अगदी स्वाभाविकपणे आपल्या पक्षीय विचारांपेक्षा त्यांचे सत्ता प्राप्तीकडे लक्ष असते. कसली भूमिका, कसला पक्ष, इथे उंदराला मांजर साक्ष असते. कसली भूमिका, कसला पक्ष, इथे उंदराला मांजर साक्ष असते. इथे उंदराला मांजर साक्ष असते. आपल्या पक्षीय विचारांपेक्षा त्यांचे सत्ता प्राप्तीकडे लक्ष असते. आपल्या पक्षीय विचारांपेक्षा त्यांचे सत्ता प्राप्तीकडे लक्ष असते. कसला पक्ष, कसली भूमिका. कसला पक्ष, कसली भूमिका, इथे उंदरालाही मांजर साक्ष असते. इथे उंदरालाही मांजर साक्ष असते. इथे उंदरालाही मांजर साक्ष असते. वात्रटिकेचं नाव होतं उंदराला मांजर साक्ष. आजची वात्रटिका आहे आपले प्राणी जीवन. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 16 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. समाजामध्ये अन्याय करणारे जसे वाढत आहेत
तसे अन्याय सहन करणारे वाढत आहेत हे सिद्ध करणारी, त्यावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे आपले प्राणी जीवन. गांडूळ आणि मांडुळांचाच समाजाला खरा धोका आहे. गांडूळ आणि मांडुळांचाच समाजाला खरा धोका आहे. कोले कुत्रे गिधाडांसाठी हाच तर खरा मोका आहे. कोले कुत्रे आणि गिधाडांसाठी हाच तर खरा मोका आहे. हाच तर खरा मोका आहे. पुन्हा एकदा पहिलं कडू. वात्रटिकेचं नाव आपले प्राणी जीवन. गांडूळ आणि मांडुळांचाच समाजाला खरा धोका आहे. गांडूळ आणि मांडुळांचाच समाजाला खरा धोका आहे. कोले कुत्रे गिधाडांसाठी हाच तर खरा मोका आहे. कोले कुत्रे आणि गिधाडांचा हाच तर खरा मोका आहे. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. जिकडे तिकडे बसलेली गांधीजीची 3 माकडं आहेत. जिकडे तिकडे बसलेली गांधीजींची 3 माकडं आहेत आणि शेळ्यांनी शिपूट घातल्यानेच इथे माजलेले बोकडं आहेत. शेळ्यांनी शिपूट घातल्यानेच इथे माजलेले बोकडं आहेत. इथे माजलेले बोकडं आहेत. वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा. जिकडे तिकडे बसलेली गांधीजींची 3 माकडं आहेत. जिकडे तिकडे बसलेली गांधीजींची 3 माकडं आहेत आणि शेळ्यांनी शिपूट घातल्याने इथे माजलेली बोकडं आहेत. शेळ्यांनी शिपूट घातल्याने इथे माजलेली बोकडं आहेत. इथे माजलेली बोकडं आहेत. वात्रटिकेचं नाव आपले प्राणी जीवन. आजची वात्रटिका आहे आमचा सत्याग्रह. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 11 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे आमचा सत्याग्रह. सत्याचा वाली होता यावे. सत्याचा वाली होता यावे. सत्याचा सखा होता यावे. सत्याचा वाली होता यावे. सत्याचा सखा होता यावे. सगळे तोटे सहन करीत सत्याचा पाठीराखा होता यावे. सगळे तोटे सहन करीत सत्याचा पाठीराखा होता यावे. सत्याचा पाठीराखा होता यावे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. सत्याचा वाली होता यावे. सत्याचा सखा होता यावे. सत्याचा वाली होता यावे. सत्याचा सखा होता यावे. सगळे तोटे सहन करीत करीत सत्याचा पाठीराखा होता यावे. सगळे तोटे सहन करीत करीत सत्याचा पाठीराखा होता यावे. सत्याचा पाठीराखा होता यावे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. सत्य पेलता यावे. सत्य झेलता यावे. सत्य पेलता यावे. सत्य झेलता यावे. सत्य बोलता बोलता सत्य सोलता यावे. सत्य बोलता बोलता सत्य सोलता यावे. पुन्हा एकदा वात्रटिकेचं दुसरं कडवं. सत्य पेलता यावे. सत्य झेलता यावे. सत्य पेलता यावे. सत्य झेलता यावे. सत्य बोलता बोलता सत्य सोलता यावे. सत्य बोलता बोलता सत्य सोलता यावे. सत्य सोलता यावे. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. सत्य वेधक होता यावे. सत्य वेधक होता यावे. सत्य बोधक होता यावे. सत्य वेधक होता यावे. सत्य बोधक होता यावे. सत्याचा साधक होता होता सत्य शोधक होता यावे. सत्याचा साधक होता होता सत्य शोधक होता यावे. वात्रटिकेचं तिसरं कडवं पुन्हा एकदा. सत्य वेधक होता यावे. सत्य वेधक होता यावे. सत्य बोधक होता यावे. सत्य वेधक होता यावे. सत्य बोधक होता यावे. सत्याचा साधक होता होता सत्य शोधक होता यावे. सत्याचा साधक होता होता सत्य शोधक होता यावे. सत्य शोधक होता यावे. वात्रटिकेचं नाव होतं आमचा सत्याग्रह. आजची वात्रटिका आहे आमचा ऍडव्हाइस. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 1 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सचिन सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. क्रिकेटच्या साठी त्यानं प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. देशाचं नाव मोठं केलेलं आहे. हे सगळं मान्य आहे. त्याला भारतरत्न मिळाला पाहिजे ही सुद्धा गोष्ट मान्य आहे. तो मिळालाही. पण मिळाल्यानंतर सचिन जेव्हा टीव्हीच्या पडद्यावरती वेगवेगळ्या जाहिराती करताना दिसतो त्यावेळेस मात्र सामान्य भारतीयाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि सदरील पुरस्काराची प्रतिष्ठा धोक्यात येते की काय असं वाटू लागतं. यावरच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आमचा ऍडव्हाइस. सर्वोच्च नागरी पुरस्कार हास्यास्पद ठरतो आहे. सर्वोच्च नागरी पुरस्कार हास्यास्पद ठरतो आहे. आमचा भारतरत्न चक्क जाहिराती करतो आहे. आमचा भारतरत्न चक्क जाहिराती करतो आहे.
सर्वोच्च नागरी पुरस्कार हास्यास्पद ठरतो आहे. सर्वोच्च नागरी पुरस्कार हास्यास्पद ठरतो आहे आणि आमचा भारतरत्न चक्क जाहिराती करतो आहे. आमचा भारतरत्न चक्क जाहिराती करतो आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. जाहिरातीशिवाय पोटा पाण्याचे खरेच काही निभत नाही. जाहिरातीशिवाय पोटा पाण्याचे खरेच काही निभत नाही आणि वस्तूंच्या जाहिराती करणे भारतरत्नाला शोभत नाही. कोणत्याही वस्तूंच्या जाहिराती करणे भारतरत्नाला शोभत नाही. पुन्हा एकदा वात्रटिकेचं दुसरं कडवं. जाहिरातीशिवाय पोटा पाण्याचे खरंच काही निभत नाही. जाहिरातीशिवाय पोटा पाण्याचे खरंच काही निभत नाही आणि वस्तूंच्या जाहिराती करणे भारतरत्नाला शोभत नाही. कोणत्याही वस्तूच्या जाहिराती करणे भारतरत्नाला शोभत नाही. भारतरत्नाला शोभत नाही. वात्रटिकेचं नाव होतं आमचा ऍड पैसे. आजची वात्रटिका आहे आरक्षित सत्य. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 8 मार्च 2014 म्हणजे जागतिक महिला दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे. यावरून या वात्रटिकेचा विषय आपल्या लक्षात येईल. तेव्हा आजची वात्रटिका आहे आरक्षित सत्य. कधी वाटते महिला सबला आहे. कधी वाटते महिला सबला आहे. कधी वाटते महिला आबला आहे. कधी वाटते महिला आबला आहे. कधी वाटते महिला सबला आहे. कधी वाटते महिला आबला आहे आणि राजकीय झुलीखाली महिलांचा आवाज दबला आहे. राजकीय झुलीखाली महिलांचा आवाज दबला आहे. राजकीय झुलीखाली महिलांचा आवाज दबला आहे. कधी वाटते महिला सबला आहे. कधी वाटते महिला आबला आहे. कधी वाटते महिला सबला आहे. कधी वाटते महिला आबला आहे. राजकीय झुलींखाली महिलांचा आवाज दबला आहे. राजकीय झुलींखाली महिलांचा आवाज दबला आहे. महिलांचा आवाज दबला आहे. हे सगळं नेमकं कुठं कुठं चालू आहे हे समजून सांगणार, त्यावरती भाष्य करणार वात्रटिकेचं दुसरं कडवं. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत, ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सारखेच राजकीय कृत्य आहे. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र सारखेच कृत्य आहे. महिलांची राजकीय गळचेपी, महिलांची राजकीय गळचेपी हे आरक्षित सत्य आहे. महिलांची राजकीय गळचेपी हे आरक्षित सत्य आहे. हे आरक्षित सत्य आहे. पुन्हा एकदा वात्रटिकेचं दुसरं कडवं. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत, ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र सारखेच कृत्य आहे. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र सारखेच कृत्य आहे. महिलांची राजकीय गळचेपी, महिलांची राजकीय गळचेपी हे तर आरक्षित सत्य आहे. महिलांची राजकीय गळचेपी हे तर आरक्षित सत्य आहे. हे तर आरक्षित सत्य आहे. वात्रटिकेचं नाव होतं आरक्षित सत्य. आजची वात्रटिका आहे इलेक्शन फिजन. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 7 मार्च 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका इलेक्शन फिजन. पुन्हा पुन्हा उद्घाटन, पुन्हा पुन्हा भूमिपूजन असते. पुन्हा पुन्हा उद्घाटन, पुन्हा पुन्हा भूमिपूजन असते. सर्वच राजकीय पक्षांचे हेच तर इलेक्शन व्हिजन असते. सर्वच राजकीय पक्षांचे हेच तर इलेक्शन व्हिजन असते. हेच तर इलेक्शन व्हिजन असते. पुन्हा एकदा पहिलं कडवं. पुन्हा पुन्हा उद्घाटन, पुन्हा पुन्हा भूमिपूजन असते कोणत्याही कामाचं. पुन्हा पुन्हा उद्घाटन, पुन्हा पुन्हा भूमिपूजन असते. सर्वच राजकीय पक्षांचे हेच तर इलेक्शन व्हिजन असते. सगळ्याच राजकीय पक्षांचे हेच तर इलेक्शन व्हिजन असते. हेच तर इलेक्शन व्हिजन असते. वात्रटिकेचं दुसरं आणि पुढचं कडवं. लोक तर अपेक्षांचे भुकेले, लोक तर अपेक्षांचे भुकेले त्यांच्या अपेक्षा मोठ्या असतात. लोक तर अपेक्षांचे भुकेले त्यांच्या अपेक्षाही मोठ्या असतात. भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या फक्त नव्या नव्या पाट्या असतात. भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या फक्त नव्या नव्या पाट्या असतात. फक्त नव्या नव्या पाट्या असतात. पुन्हा एकदा वात्रटिकेचं दुसरं कडवं. लोक तर अपेक्षांचे भुकेले, लोक तर अपेक्षांचे भुकेले लोकांच्या अपेक्षाही मोठ्या असतात. लोक तर अपेक्षांचे भुकेले लोकांच्या अपेक्षाही मोठ्या असतात. भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या फक्त नव्या नव्या पाट्या असतात. भूमिपूजन आणि उद्घाटनांच्या फक्त नव्या नव्या पाट्या असतात. फक्त नव्या नव्या
पाट्या असतात. वात्रटिकेचं नाव होतं इलेक्शन व्हिजन. आजची वात्रटिका आहे एप्रिल फुल. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 1 एप्रिल 2022 रोजी अर्थात जागतिक मूर्ख दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे एप्रिल फुल. काही मूर्खपणा उघड, काही मूर्खपणा उघड, काही मूर्खपणा झाकीव आहे. काही मूर्खपणा उघड, काही मूर्खपणा झाकीव आहे. मूर्खांच्याही हक्कांचा एक दिवस राखीव आहे. मूर्खांच्याही हक्काचा एक दिवस राखीव आहे. काही मूर्खपणा उघड, काही मूर्खपणा झाकीव आहे आणि मूर्खांच्याही हक्कांचा एक दिवस राखीव आहे. मूर्खांच्याही हक्काचा एक दिवस राखीव आहे. एक दिवस राखीव आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. इतरांना मूर्ख बनवून मूर्ख बनवून घेतले जाते. इतरांना मूर्ख बनवून घेतले जाते. आपले सगळे वेंधळेपण 1 एप्रिल वर घातले जाते. आपले सगळे वेंधळेपण एप्रिल फुल वर घातले जाते. आपले सगळे वेंधळेपण एप्रिल फुल वर घातले जाते. वात्रटिकेचं नाव एप्रिल फुल. पुन्हा एकदा. काही मूर्खपणा उघड, काही मूर्खपणा झाकीव आहे. काही मूर्खपणा उघड, काही मूर्खपणा झाकीव आहे आणि मूर्खांच्या हक्कांचाही एक दिवस राखीव आहे. मूर्खांच्या हक्कांचाही एक दिवस राखीव आहे. इतरांना मूर्ख बनवून स्वतः मूर्ख बनवून घेतले जाते. इतरांना मूर्ख बनवून स्वतःही मूर्ख बनवून घेतले जाते आणि आपले सगळे वेंधळेपण एप्रिल फुल वर घातले जाते. आपले सगळे वेंधळेपण एप्रिल फुल वर घातले जाते. एप्रिल फुल वर घातले जाते. वात्रटिकेचं नाव होतं एप्रिल फुल. आजची वात्रटिका आहे कॉमन अजेंडा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 27 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आघाड्यांचं आणि युत्यांचं सरकार असले म्हणजे नेमकं काय होतं, त्यांच्या कॉमन अजेंड्याचा बोऱ्या कसा वाचतो यावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कॉमन अजेंडा. किमान समान कार्यक्रम. किमान समान कार्यक्रम हा खूप मोठा विनोदी भाग आहे. किमान समान कार्यक्रम हा खूप मोठा विनोदी भाग आहे. समान नसतो ना किमान नसतो. समान नसतो ना किमान नसतो याचाच तर खरा राग आहे. समान नसतो ना किमान नसतो याचाच तर खरा राग आहे. समान नसतो ना किमान नसतो याचाच तर खरा राग आहे. किमान समान कार्यक्रम हा खूप मोठा विनोदी भाग आहे. किमान समान कार्यक्रम हा खूप मोठा विनोदी भाग आहे. समान नसतो ना किमान नसतो. समान नसतो ना किमान नसतो याचाच तर खूप मोठा राग आहे. याचाच तर खूप मोठा राग आहे. ज्यांच्यावरती अन्याय होतो, ज्यांची कामं होत नाहीत, त्यांची भावना ओरडून दाखवणारं वात्रटिकेचं दुसरं कडू. किमान समान कार्यक्रमात मित्र पक्षांचा कार्यक्रम होतो. किमान समान कार्यक्रमात मित्र पक्षांचा कार्यक्रम होतो. आपण सत्तेत की सत्तेबाहेर वेळोवेळी हाच भ्रम होतो. आपण सत्तेत की सत्तेबाहेर वेळोवेळी हाच भ्रम होतो. वेळोवेळी हाच भ्रम होतो. वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा. किमान समान कार्यक्रमात मित्र पक्षांचा कार्यक्रम होतो. किमान समान कार्यक्रमात मित्र पक्षांचा कार्यक्रम होतो. आपण सत्तेत की सत्तेबाहेर वेळोवेळी हाच भ्रम होतो. आपण सत्तेत की सत्तेबाहेर वेळोवेळी हाच भ्रम होतो. वेळोवेळी हाच भ्रम होतो. या कॉमन अजेंड्याने, या किमान समान कार्यक्रमाने कुणाच्या हाताला नेमकं काय लागतं हे सांगणारं, त्यावरती मार्मिक भाष्य करणारं वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. संयुक्त सरकारमध्ये हाच कॉमन अजेंडा असतो. संयुक्त सरकारमध्ये हाच कॉमन अजेंडा असतो. कुणाच्या हातामध्ये बुडखा तर कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो. कुणाच्या हातामध्ये बुडखा तर कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो. कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो. पुन्हा एकदा वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. संयुक्त सरकारमध्ये हाच तर कॉमन अजेंडा असतो. कसा? कुणावरती अन्याय करायचा आणि आपल्याच नावानं सगळा कार्यक्रम करून टाकायचा. आपल्या आमदारांची कामं करायची आणि मित्र पक्षांच्या आमदारांची कामं अडवून धरायची. म्हणजेच संयुक्त सरकारमध्ये हाच तर कॉमन अजेंडा असतो. संयुक्त सरकारमध्ये हाच तर कॉमन अजेंडा असतो. कुणाच्या हातामध्ये बुडखा, कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो. कुणाच्या हातामध्ये बुडखा, कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो. कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो. वात्रटिकेचं नाव होतं कॉमन अजेंडा. आजची वात्रटिका आहे
चळवळीच्या पायीकांनो. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 14 एप्रिल 2016 रोजी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी लिहिली गेलेली आहे. तेव्हा इतर कुठलंही भाष्य न करता सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्यांना विनंती करणारी सदर वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे चळवळीच्या पायीकांनो. निस्वार्थी झाला नाही तरी चालेल पण स्वार्थी मात्र होऊ नका. निस्वार्थी झाला नाही तरी चालेल पण स्वार्थी मात्र होऊ नका. आणि कोणतीही चळवळ स्वार्थापोटी मागे नेऊ नका. कोणतीही चळवळ स्वार्थापोटी मागे मागे नेऊ नका. स्वार्थापोटी मागे मागे नेऊ नका. निस्वार्थी झाला नाही तरी चालेल पण स्वार्थी मात्र होऊ नका. निस्वार्थी झाला नाही तरी चालेल पण स्वार्थी मात्र होऊ नका. आणि स्वतःच्या स्वार्थापोटी कोणतीही चळवळ मागे मागे नेऊ नका. स्वतःच्या स्वार्थापोटी कोणतीही चळवळ मागे मागे नेऊ नका. मागे मागे नेऊ नका. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. सांधेकरी होता नाही आले तरी चालेल पण वांधेकरी होऊ नका. सांधेकरी मध्ये जोडणारा वेल्डर आणि वांधेकरी म्हणजे वाटोळा करणारा, काहीतरी नुकसान पोहोचवणारा. तेव्हा वात्रटिकेचं दुसरं कडवं. सांधेकरी होता नाही आले तरी चालेल पण वांधेकरी होऊ नका. सांधेकरी होता नाही आले तरी चालेल पण वांधेकरी होऊ नका. आणि चळवळीला दगा देऊन चळवळीचे खांदेकरी होऊ नका. चळवळीला दगा देऊन चळवळीचे खांदेकरी होऊ नका. चळवळीचे खांदेकरी होऊ नका. पुन्हा एकदा वात्रटिकेचं दुसरं कडवं. सांधेकरी होता नाही आले तरी चालेल पण वांधेकरी होऊ नका. सांधेकरी होता नाही आले तरी चालेल पण वांधेकरी होऊ नका. आणि चळवळीला दगा देऊन चळवळीचे खांदेकरी होऊ नका. चळवळीला दगा देऊन चळवळीचे खांदेकरी होऊ नका. चळवळीचे खांदेकरी होऊ नका. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. चौकटीत अडकण्यापेक्षा चौकटी बाहेर बघावे लागेल. चौकटीत अडकण्यापेक्षा चौकटी बाहेर बघावे लागेल. आणि गटातटात अडकण्यापेक्षा खाल्ल्या मिठाला जागावे लागेल. गटातटात अडकण्यापेक्षा खाल्ल्या मिठाला जागावे लागेल. खाल्ल्या मिठाला जागावे लागेल. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. चौकटीत अडकण्यापेक्षा चौकटी बाहेर बघावे लागेल. चौकटीत अडकण्यापेक्षा चौकटी बाहेर बघावे लागेल. आणि गटातटात अडकण्यापेक्षा खाल्ल्या मिठाला जागावे लागेल. गटातटात अडकण्यापेक्षा खाल्ल्या मिठाला जागावे लागेल. खाल्ल्या मिठाला जागावे लागेल. वात्रटिकेचं नाव होतं चळवळीच्या पायीकांनो. आजची वात्रटिका आहे चोरीचे अभंग. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 30 मार्च 2012 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. माणसांच्या घरी चोऱ्या होत्यात पण अधूनमधून चोरांची डिरिंग इतकी वाढलेली दिसते की चक्क मंदिरामध्ये, मंदिराच्या दारात, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये चोऱ्या होताना दिसतात. कधी कधी देवाच्या अंगावरचे दागिने काढून नेले जातात. अशा वेळी वात्रटिकेच्या रूपात सदर अभंग लिहिला जातो. तेव्हा आजची वात्रटिका आहे चोरीचे अभंग. देवाची या द्वारी देवाची या घरी, देवाची या द्वारी देवाची या घरी होतसे चोरी कशी काय, होतसे चोरी कशी काय. देवाची या द्वारी देवाची या घरी, देवाची या द्वारी देवाची या घरी होतसे चोरी कशी काय, होतसे चोरी कशी काय. वात्रटिकेचं दुसरं कडवं. आमच्या रक्षणाचा तुझ्यावर भरवसा, आमच्या रक्षणाचा तुझ्यावर भरवसा ठेवायचा कसा सांग देवा, ठेवायचा कसा सांग देवा. आमच्या रक्षणाचा तुझ्यावर भरवसा ठेवायचा कसा सांग देवा, ठेवायचा कसा सांग देवा, ठेवायचा कसा सांग देवा. आणि शेवटचं आणि तिसरं कडवं. किती तुझ्या लीला किती तुझे बहाने, किती तुझ्या लीला किती तुझे बहाने चोरच शहाणे भक्तांपेक्षा, चोरच शहाणे भक्तांपेक्षा. किती तुझ्या लीला किती तुझे बहाने चोरच शहाणे भक्तांपेक्षा, चोरच शहाणे भक्तांपेक्षा. ची वात्रटिका आहे जातीची ओळख. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 26 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. जातीवरती वेगळं काही भाष्य न करता सरळ आजची वात्रटिका.
एकीकडे कास्ट व्हॅलिडिटीची कागदोपत्री लढाई आहे जात पडताळणी, एकीकडे कास्ट व्हॅलिडिटीची कागदोपत्री लढाई आहे, दुसरीकडे जाती अंताची बढाईवर बढाई आहे, दुसरीकडे जाती अंताची बढाईवर बढाई आहे. एकीकडे कास्ट व्हॅलिडिटीची कागदोपत्री लढाई आहे, एकीकडे कास्ट व्हॅलिडिटीची कागदोपत्री लढाई आहे, दुसरीकडे जाती अंताची बढाईवर बढाई आहे, दुसरीकडे जाती अंताची बढाईवर बढाई आहे. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू. उठता बसता चालता बोलता, उठता बसता चालता बोलता हमखास जात हटकली जाते, उठता बसता चालता बोलता हमखास जात हटकली जाते आणि शाळा प्रवेशाच्या वेळीच जात तुम्हाला चिटकली जाते, शाळा प्रवेशाच्या वेळीच जात तुम्हाला कायमची चिटकली जाते, जात तुम्हाला कायमची चिटकली जाते. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू. उठता बसता चालता बोलता, उठता बसता चालता बोलता हमखास जात हटकली जाते, उठता बसता चालता बोलता हमखास जात हटकली जाते आणि शाळा प्रवेशाच्या वेळीच जात कायमची चिटकली जाते, शाळा प्रवेशाच्या वेळीच जात कायमची चिटकली जाते, जात कायमची चिटकली जाते. वात्रटिकेचं नाव होतं जातीची ओळख. आजची वात्रटिका आहे जातीचे कास्टिंग. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 28 मार्च 2016 रोजी प्रसिद्ध केलेली आहे. जातीच्या वास्तवावरती केलेलं हे भाष्य म्हणजे आजची वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे जातीचे कास्टिंग. जात जातीत फुलली जाते, जात जातीत फुलली जाते, जात जातीला भुलली जाते, जात जातीत फुलली जाते, जात जातीला भुलली जाते. जातीला संधी मिळाली तर जातीसाठी माती खाल्ली जाते, जातीला संधी मिळाली तर जातीसाठी माती खाल्ली जाते, जातीसाठी माती खाल्ली जाते. पुन्हा एकदा पहिल्याकडून. जात जातीत फुलली जाते, जात जातीत फुलली जाते, जात जातीला भुलली जाते. जातीला संधी मिळाली तर जातीसाठी माती खाल्ली जाते, जातीला संधी मिळाली तर जातीसाठी माती खाल्ली जाते, जातीसाठी माती खाल्ली जाते. या जातीच्या रचनेचा उलगडा करून दाखवणार वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. जात सुईचे बघते, जात सुईचे बघते, जात सोयऱ्या धायऱ्याची असते, जात सुईचे बघते, जात सोयऱ्या धायऱ्याची असते. जातीची रचनाच पायऱ्या पायऱ्याची असते, जातीची रचनाच पायऱ्या पायऱ्याची असते, जातीची रचनाच पायऱ्या पायऱ्याची असते. जात सुईचे बघते, जात सोयऱ्या धायऱ्याची असते, जात सुईचे बघते, जात सोयऱ्या धायऱ्याची असते आणि जातीची रचनाच पायऱ्या पायऱ्याची असते, जातीची रचनाच पायऱ्या पायऱ्याची असते. ही जात एकत्र आली की तिची हिंमत किती वाढते हे उलगडून दाखवणारं वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडू. जात जातीच्या जीवावर, जात जातीच्या जीवावर नको ती टाप करते, जात जातीच्या जीवावर नको ती टाप करते आणि डोळ्यावरती पट्टी बांधून जात जातीला माफ करते, डोळ्यावरती पट्टी बांधून जात जातीला माफ करते, जात जातीला माफ करते. पुन्हा एकदा वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडू. जात जातीच्या जीवावर नको ती टाप करते, हिम्मत. जात जातीच्या जीवावर नको ती टाप करते आणि डोळ्यावरती पट्टी बांधून जात जातीला माफ करते, डोळ्यावरती पट्टी बांधून जात जातीला माफ करते, जात जातीला माफ करते. वात्रटिकेचं नाव होतं जातीचे कास्टिंग. ची वात्रटिका आहे टायगर अभी जिंदा आहे. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 3 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. जसे चित्रपटातले डायलॉग प्रसिद्ध होतात ते प्रचारात वापरले जातात, तसे चित्रपटाचेही नावं आपापल्या नेत्याला राजकीय कार्यकर्ते चिकटत असतात आणि नेता आणि कार्यकर्ता यांना तो वेगळाच आनंद मिळत असतो. त्याचा आनंद तुम्ही आम्ही सुद्धा घेत असतो. याच संदर्भानं लिहिलेली आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे टायगर अभी जिंदा आहे. सगळेच कार्यकर्ते म्हणू लागले आमचाच नेता खंदा आहे, सगळे कार्यकर्ते म्हणू लागले आमचाच नेता खंदा आहे आणि सगळेच डायलॉग मारू लागले टायगर अभी जिंदा आहे, सगळेच डायलॉग मारू लागले
टायगर अभी जिंदा आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. एक था टायगर इथेच तर खरा वांदा आहे. एक था टायगर इथेच तर खरा वांदा आहे. एकाचे ऐकून दुसरे म्हणतात टायगर अभी जिंदा आहे. एकाचे ऐकून दुसरे म्हणतात टायगर अभी जिंदा आहे. एक था टायगर इथेच तर खरा वांदा आहे. एक था टायगर इथेच तर खरा वांदा आहे. एकाचे ऐकून दुसरे म्हणतात टायगर अभी जिंदा आहे. एकाचे ऐकून दुसरे म्हणतात टायगर अभी जिंदा आहे. टायगर अभी जिंदा आहे. राजकीय कार्यकर्त्यांचं ऐकून सामान्य जनता सुद्धा हाच डायलॉग मारू लागते. हे असं का होतं हे सांगणारं वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. कुणी बंद आहे कुणी खंदा आहे. कुणी बंद आहे कुणी खंदा आहे. सगळ्यात थापालॉजीचा धंदा आहे. कुणी खंदा आहे कुणी बंद आहे. सगळ्यात थापालॉजीचा धंदा आहे. ते म्हणाले की आपणही म्हणतो टायगर अभी जिंदा आहे. ते म्हणाले की आपणही म्हणतो टायगर अभी जिंदा आहे. टायगर अभी जिंदा आहे. वात्रटिकेचं शेवटचं तिसरं कडवं पुन्हा एकदा. कुणी खंदा आहे कुणी बंद आहे. कुणी खंदा आहे कुणी बंद आहे. सगळ्यात थापालॉजीचा धंदा आहे. ते म्हणाले की आपणही म्हणतो टायगर अभी जिंदा आहे. ते म्हणाले की आपणही म्हणतो टायगर अभी जिंदा आहे. टायगर अभी जिंदा आहे. वात्रटिकेचं नाव होतं टायगर अभी जिंदा आहे. आजची वात्रटिका आहे टोलचे भविष्य. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 29 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आता रस्त्यावरचे टोल नाके हटले जाणार आणि जीपीआरएस यंत्रणेद्वारे आपला टोल काटला जाणार अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे टोलचे भविष्य. नाके हटले गेले म्हणजे टोल हटणार असे नाही. नाके हटले गेले म्हणजे टोल हटणार असे नाही. आणि टोल मुक्तीचे डांगोरे तरी टोल मिटणार असे नाही. नाके हटले गेले म्हणजे टोल हटणार असे नाही. नाके हटले गेले म्हणजे टोल हटणार असे नाही. आणि टोल मुक्तीचे डांगोरे तरी टोल मिटणार असे नाही. टोल मिटणार असे नाही. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. फास्टॅगच्या घोळावर जीपीआरएसचा उतारा आहे. फास्टॅगच्या घोळावर जीपीआरएसचा उतारा आहे. आणि टोल मुक्तीच्या भविष्यावर सॅटेलाइटचा पोतारा आहे. टोल मुक्तीच्या भविष्यावर सॅटेलाइटचा पोतारा आहे. सॅटेलाइटचा पोतारा आहे. पुन्हा एकदा वात्रटिकेचं शेवटचं कडवं. फास्टॅगच्या घोळावर जीपीआरएसचा उतारा आहे. फास्टॅगच्या घोळावर जीपीआरएसचा उतारा आहे. आणि टोल मुक्तीच्या भविष्यावर सॅटेलाइटचा पोतारा आहे. टोल मुक्तीच्या भविष्यावर सॅटेलाइटचा पोतारा आहे. सॅटेलाइटचा पोतारा आहे. वात्रटिकेचं नाव होतं टोल मुक्तीचे भविष्य. आजची वात्रटिका आहे डायरीतल्या नोंदी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 28 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ईडीच्या धाडी पडत आहेत. ईडी संपत्तीवरती टाच आणताय. कुणाची मालमत्ता जप्त करताय. कुणाच्या घरातील काही डायऱ्या आणि नोंदी यांची तपासणी चालू आहे. मुंबईत अशा प्रकारच्या एका डायरीमध्ये मातोश्री शब्द सापडला आणि एकच गजब उडाला. त्यानंतर सदरील कार्यकर्त्याला मातोश्री म्हणजे आई असं स्पष्टीकरण द्यावं लागलं. याच प्रसंगावरती याच घटनेवरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे डायरीतल्या नोंदी. आपलेच दात असले तरी तोंड दाबून हसावे लागते. तुमची आमची अवस्था. आपलेच दात असले तरी तोंड दाबून हसावे लागते. जेव्हा मातोश्री म्हणजे आई असे स्पष्टीकरण देत बसावे लागते. जेव्हा मातोश्री म्हणजे आई असे स्पष्टीकरण देत बसावे लागते. असे स्पष्टीकरण देत बसावे लागते. पुन्हा एकदा. आपलेच दात असले तरी तोंड दाबून हसावे लागते. आपलेच दात असले तरी तोंड दाबून हसावे लागते. जेव्हा मातोश्री म्हणजे आई असे स्पष्टीकरण देत बसावे लागते. जेव्हा मातोश्री म्हणजे आई असे स्पष्टीकरण देत बसावे लागते. असे स्पष्टीकरण देत बसावे लागते. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. संदर्भाशिवाय स्पष्टीकरण म्हणजे नियत साफ नाही.
संदर्भाशिवाय स्पष्टीकरण म्हणजे नियत साफ नाही आणि मातोश्रीकडे बोट दाखवण्याची कुणाच्या बापात टाप नाही. मग मातोश्रीकडे बोट दाखवण्याची कुणाच्या बापात टाप नाही, कुणाच्या बापात टाप नाही. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा. संदर्भाशिवाय स्पष्टीकरण म्हणजे नियत साफ नाही. संदर्भाशिवाय स्पष्टीकरण म्हणजेच नियत साफ नाही आणि मातोश्रीकडे बोट दाखविण्याची मग कुणाच्या बापात टाप नाही. मातोश्रीकडे बोट दाखवण्याची कुणाच्या बापात टाप नाही, कुणाच्याच बापात टाप नाही. वात्रटिकेचं नाव होतं डायरीतल्या नोंदी. ची वात्रटिका आहे देखला दिवा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 31 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आपण जनता लोकप्रतिनिधींना निवडून देतो, सभागृहात पाठवतो. त्यांनी जनसेवा करावी, लोकसेवा करावी, लोकांच्या मदतीला धावून यावं अशी आपली किमान अपेक्षा असते. असं फारसं घडताना दिसत नाही. काही अपवाद याला असतीलही, आहेतही. पण हे आमदार, हे नामदार, मंत्री, संत्री आणि कुणीही असतील गल्लीपासून दिल्लीपर्यंत, हे काहीच काम न करता स्वतःच्या नावामागे वेगवेगळ्या उपाध्या लावून घेताना दिसतात. नवा एखादा डॅशिंग चित्रपट आला रे आला की त्यातली उपाधी आपल्या नेत्याला चिटकवण्याचं इमानदारीनं काम कार्यकर्ते करत असतात आणि हे नेत्यांना गोड वाटतं. दुर्दैवानं तसं वाटू नये, पण ते गोड वाटतं आणि तेही आपल्याला वेगवेगळ्या उपाध्या लावून घेतात. यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे देखला दिवा. लोकप्रतिनिधींनी जनसेवा करावी ह्या गोष्टी किती सरळ आणि साध्या आहेत. लोकप्रतिनिधींनी जनसेवा करावी ह्या गोष्टी किती सरळ आणि साध्या आहेत. तरीही दमदार आणि कामदार लोकप्रतिनिधींना उपाध्या आहेत. तरीही दमदार आणि कामदार लोकप्रतिनिधींना उपाध्या आहेत. तुम्ही दमदार आमदार, दमदार कार्यकर्ते, दमदार खासदार, दबंग खासदार अशा प्रकारची विशेषणं, अशा प्रकारच्या बिरुदावल्या लावताना पाहिले असतील. हेच अधोरेखित करणारं वात्रटिकेचं पहिलं कडवं. लोकप्रतिनिधींनी जनसेवा करावी अपेक्षा किती सरळ आणि साध्या आहेत. जनसेवकांनी जनसेवा करावी अपेक्षा किती सरळ आणि साध्या आहेत. तरीही कामदार आणि दमदार लोकप्रतिनिधींना उपाध्या आहेत. तरीही दमदार आणि कामदार अशा लोकप्रतिनिधींना उपाध्या आहेत. लोकप्रतिनिधींना उपाध्या आहेत. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कुणी खरोखरच हिरो आहेत, कुणी खरोखरच हिरो आहेत, कुणी मात्र पक्के झिरो आहेत. कुणी खरोखरच हिरो आहेत, कुणी मात्र पक्के झिरो आहेत. कुणाचे फक्त ढोल ताशे, कुणाचे फक्त ढोल ताशे, कुणी फिडेलवाले निरो आहेत. कुणाचे फक्त ढोल ताशे, कुणी फिडेलवाले निरो आहेत. जरा इतिहास आठवा म्हणजे फिडेल वाजवणाऱ्या निरोचा संदर्भ आपल्या लक्षात येईल. तेव्हा वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा. कुणी खरोखरच हिरो आहेत, कुणी खरोखरच हिरो आहेत, कुणी तर चक्क झिरो आहेत. कुणी खरोखरच हिरो आहेत, कुणी तर चक्क झिरो आहेत. कुणाचे फक्त ढोल ताशे, कुणी फिडेलवाले निरो आहेत. कुणाचे फक्त ढोल ताशे, कुणी फिडेलवाले निरो आहेत. कुणी फिडेलवाले निरो आहेत. आणि जनसामान्यांची जी अपेक्षा आहे ही अपेक्षा सांगणार वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. बिरुद लावा, उपाध्या लावा. बिरुद लावा, उपाध्या लावा, केवळ दबंगिरीचा दावा नको. विरोध लावा, उपाध्या लावा, केवळ दबंगिरीचा दावा नको. आपलीच लाल करून घेताना तुमचा देखला दिवा नको. आपलीच लाल करून घेताना तुमचा देखला दिवा नको. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. विरोध लावा, उपाध्या लावा. विरोध लावा, उपाध्या लावा, केवळ दबंगिरीचा दावा नको. विरोध लावा, उपाध्या लावा, केवळ दबंगिरीचा दावा नको. आणि आपलीच लाल करून घेताना तुमचा देखला दिवा नको. आपलीच लाल करून घेताना तुमचा देखला दिवा नको. तुमचा देखला दिवा नको. वात्रटिकेचं नाव होतं देखला दिवा. आजची वात्रटिका आहे प्रतिकात्मक लढा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 2 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नव्हता. महिलांच्या सामाजिक आंदोलनानंतर या आंदोलनाची तृप्ती झाली. न्यायालयानं निकाल दिला. इथे आता महिला प्रवेश घेऊ शकतात.
या विजयानंतर लिहिलेली आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे प्रतिकात्मक लढा. बुवा तिथे बाया चालतात. बुवा तिथे बाया चालतात पण देव तिथं चालत नव्हत्या. बुवा तिथं बाया चालतात पण देव तिथं चालत नव्हत्या. एरवी टिवटिव करणाऱ्या याच्यावर मात्र बोलत नव्हत्या. एरवी टिवटिव करणाऱ्या याच्यावरती मात्र बोलत नव्हत्या. याच्यावरती मात्र बोलत नव्हत्या. बुवा तिथे बाया चालतात पण देव तिथं चालत नव्हत्या. बुवा तिथे बाया चालतात पण देव तिथं चालत नव्हत्या. एरवी टिवटिव करणाऱ्या याच्यावर मात्र काही बोलत नव्हत्या. याच्यावर मात्र काही बोलत नव्हत्या. नाहीतरी स्त्रिया धार्मिक बाबतीत फारसं उघडपणे बोलताना दिसत नाही. याही बाबतीत तेच झालं. पण ही तृप्ती कधी झाली? ज्यावेळेस एका तृप्तीनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं. म्हणून लिहिलं गेलं, बुवा तिथं बाया चालतात पण देव तिथं चालत नव्हत्या. आणि एरवी टिवटिव करणाऱ्या याच्यावर मात्र बोलत नव्हत्या. एरवी टिवटिव करणाऱ्या याच्यावर मात्र बोलत नव्हत्या. याच्यावर मात्र बोलत नव्हत्या. हे सारं असलं तरी आणखी एक या पलीकडचं वास्तव उलगडून दाखवणारं वात्रटिकेचं दुसरं कडवं. मंदिरात प्रवेश मिळाला म्हणजे खूप काही मिळाले नाही. मंदिरात प्रवेश मिळाला म्हणजे खूप काही मिळाले नाही. आणि धर्मापेक्षा राज्य घटना मोठी हे अजूनही कळाले नाही. धर्मापेक्षा राज्य घटना मोठी हे अजूनही कळाले नाही. हे अजूनही कळाले नाही. मंदिरात प्रवेश मिळाला म्हणजे खूप काही मिळाले नाही. मंदिरात प्रवेश मिळाला म्हणजे खूप काही मिळाले नाही. धर्मापेक्षा राज्य घटना मोठी आहे हे अजून काही कळाले नाही. धर्मापेक्षा राज्य घटना मोठी आहे हे अजून काही कळाले नाही. हे अजून काही कळाले नाही. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. मंदिरात जावे की नाही हा अजूनही मनात तिढा आहे महिलांच्या. मंदिरात जावे की नाही हा अजूनही मनात तिढा आहे. आणि जो जिंकला गेला तो प्रतिकात्मक लढा आहे. जो जिंकला गेला तो प्रतिकात्मक लढा आहे. हा लढा देवाचं दर्शन घ्यावं याच्यासाठी नव्हता. तो मंदिर मुक्तीसाठी नव्हता, तर तो महिला मुक्तीसाठी होता. महिलांना समानतेची वागणूक मिळावी अशा प्रकारचा तो लढा होता. म्हणून वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. मंदिरात जावे की नाही हा अजूनही मनात तिढा आहे. शंका. मंदिरात जावे की नाही हा मनात अजूनही तिढा आहे. आणि जो जिंकला गेला तो प्रतिकात्मक लढा आहे. जो जिंकला गेला तो प्रतिकात्मक लढा आहे. तो प्रतिकात्मक लढा आहे. वात्रटिकेचं नाव होतं प्रतिकात्मक लढा. आजची वात्रटिका आहे फोटोलॉजी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 26 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सदर वात्रटिका ऐका, बघा आणि मग तुमच्या आजूबाजूला मी ज्यांची नावं घेतोय अशी माणसं आहेत की नाही याची खात्री करा, ही नम्र विनंती. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे फोटोलॉजी. चिम्या, गोम्या आणि सोम्या. चिम्या, गोम्या आणि सोम्या एकमेकांना ओवाळू लागले. चिम्या, गोम्या आणि सोम्या एकमेकांना ओवाळू लागले. सत्काराचा एकच हार एकमेकांना माळू लागले. सत्काराचा एकच हार एकमेकांना माळू लागले. चिम्या, गोम्या आणि सोम्या एकमेकांना ओवाळू लागले. चिम्या, गोम्या आणि सोम्या एकमेकांना ओवाळू लागले. सत्काराचा एकच हार एकमेकांना माळू लागले. सत्काराचा एकच हार एकमेकांना माळू लागले. वात्रटिकेचं दुसरं आणि पुढचं कडवं. तिघांनाही तिघांचे. तिघांनाही तिघांचे बघा कौतुक तरी किती आहे. तिघांनाही तिघांचे बघा कौतुक तरी किती आहे. चिम्याकडून गोम्याची, गोम्याकडून सोम्याची स्तुतीवरती स्तुती आहे. तिघांचीही एकमेकांकडून स्तुतीवरती स्तुती आहे. तिघांनाही एकमेकांचे बघा कौतुक तरी किती आहे. तिघांनाही एकमेकांचे बघा कौतुक तरी किती आहे. चिम्याकडून गोम्याची, गोम्याकडून सोम्याची स्तुतीवरती स्तुती आहे. स्तुतीवरती स्तुती आहे. वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. हे असले चिम्या, गोम्या आणि सोम्या तुमच्याकडे सुद्धा असू शकतात. हे असले चिम्या, सोम्या आणि गोम्या तुमच्याकडे सुद्धा असू शकतात. कुठेच दिसले नाही तर ते सोशल मीडियावरती दिसू शकतात. कुठेच दिसले नाही तर ते सोशल मीडियावरती नक्की दिसू शकतात. नक्की दिसू शकतात. पुन्हा एकदा शेवटचं कडवं. हे असले चिम्या, सोम्या आणि गोम्या. हे असले चिम्या, सोम्या आणि गोम्या तुमच्याकडे सुद्धा असू शकतात.
हे असले चिम्या गोम्या आणि सोम्या तुमच्याकडे सुद्धा असू शकतात आणि कुठेच नाही दिसले तर सोशल मीडियावरती नक्कीच दिसू शकतात. कुठेच नाही दिसले तर सोशल मीडियावरती नक्कीच दिसू शकतात. नक्कीच दिसू शकतात. वात्रटिकेचं नाव होतं फोटोलॉजी. ही वात्रटिका आहे बॅटरी डाऊन. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 16 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कोणतीही जयंती आली की कार्यकर्ते अत्यंत उत्साहित असतात. एकदा जयंती झाली की त्यांचा हा उत्साह ओसरला जातो. कार्यकर्ते आपल्या नेत्याला आपल्या विचारांना विसरताना दिसतात. यावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बॅटरी डाऊन. भाषण ठोकून होतात. भाषण ठोकून होतात. पोवाडेही गाऊन होतात. भाषण ठोकून होतात. पोवाडेही गाऊन होतात. जयंत्या मयंत्या येऊन गेल्या की बॅटऱ्या पुन्हा डाऊन होतात. जयंत्या मयंत्या येऊन गेल्या की बॅटऱ्या पुन्हा डाऊन होतात. बॅटऱ्या पुन्हा डाऊन होतात. भाषण ठोकून होतात. पोवाडेही गाऊन होतात. भाषण ठोकून होतात. पोवाडेही गाऊन होतात. जयंत्या मयंत्या येऊन गेल्या की बॅटऱ्या पुन्हा डाऊन होतात. जयंत्या मयंत्या येऊन गेल्या की बॅटऱ्या पुन्हा डाऊन होतात. बॅटऱ्या पुन्हा डाऊन होतात. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडून. एकदा डाऊन झालेल्या बॅटऱ्या तोपर्यंत चार्ज होत नाहीत. एकदा डाऊन झालेल्या बॅटऱ्या तोपर्यंत चार्ज होत नाहीत जोपर्यंत पुढच्या वर्षीच्या जयंत्या मयंत्या येत नाहीत. जोपर्यंत पुढच्या वर्षीच्या जयंत्या मयंत्या येत नाहीत. जयंत्या मयंत्या येत नाहीत. वात्रटिकेचं दुसरं शेवटचं कडवं पुन्हा एकदा. एकदा डाऊन झालेल्या बॅटऱ्या तोपर्यंत चार्ज होत नाहीत. एकदा डाऊन झालेल्या बॅटऱ्या तोपर्यंत चार्ज होत नाहीत जोपर्यंत पुढच्या वर्षीच्या जयंत्या मयंत्या येत नाहीत. जोपर्यंत पुढच्या वर्षीच्या जयंत्या मयंत्या येत नाहीत. जयंत्या मयंत्या येत नाहीत. वात्रटिकेचं नाव होतं बॅटरी डाऊन. आजची वात्रटिका आहे ब्लड ग्रुप. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 31 मार्च 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका ब्लड ग्रुप. घराणेशाहीच्या राजकारणाला लोकशाहीचे रूप आहे. घराणेशाहीच्या राजकारणाला लोकशाहीचे रूप आहे. कोणताही राजकीय पक्ष घ्या त्यांचा एकच ब्लड ग्रुप आहे. कोणताही राजकीय पक्ष घ्या त्यांचा एकच ब्लड ग्रुप आहे. त्यांचा एकच ब्लड ग्रुप आहे. पुन्हा एकदा पहिलं कडू. घराणेशाहीच्या राजकारणाला लोकशाहीचे रूप आहे. घराणेशाहीच्या राजकारणाला लोकशाहीचे रूप आहे. कोणताही राजकीय पक्ष घ्या त्यांचा एकच ब्लड ग्रुप आहे. त्यांचा एकच ब्लड ग्रुप आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे नेतृत्वाची मदार असते. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे नेतृत्वाची मदार असते. केवळ रक्ताचे नातेच नेतृत्वाचा आधार असते. केवळ रक्ताचेच नाते नेतृत्वाचा आधार असते. नेतृत्वाचा आधार असते. म्हणजे नेत्याचा पोरगा नेता आणि कार्यकर्त्याचा पोरगा कार्यकर्ता. तेव्हा वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे नेतृत्वाची मदार असते. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे नेतृत्वाची मदार असते. केवळ रक्ताचे नातेच. केवळ रक्ताचे नातेच नेतृत्वाचा आधार असते. केवळ रक्ताचे नातेच नेतृत्वाचा आधार असते. नेतृत्वाचा आधार असते. वात्रटिकेचं नाव होतं ब्लड ग्रुप. आजची वात्रटिका आहे भाडोत्री कार्यकर्ते. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 13 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल जे सामाजिक कार्यकर्ते किंवा राजकीय कार्यकर्ते म्हणून मिरवतात ते भाडोत्री असतात. पैशावरती ते आपलं इमान विकतात. यावरच भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भाडोत्री कार्यकर्ते. आज यांच्या दावणीला असतात. उद्या त्यांच्या दावणीला असतात. आज यांच्या दावणीला असतात. उद्या त्यांच्या दावणीला असतात. भाडोत्री सामाजिक कार्यकर्ते कुणाच्या तरी छावणीला असतात. भाडोत्री सामाजिक कार्यकर्ते कुणाच्या तरी छावणीला असतात. दुर्दैवानं असं होऊ नये अशी अपेक्षा आहे, पण असं घडताना दिसतं. तेव्हा वात्रटिका लिहिते आज यांच्या दावणीला असतात. आज यांच्या दावणीला असतात. उद्या त्यांच्या दावणीला असतात.
आज यांच्या दावणीला असतात, उद्या त्यांच्या दावणीला असतात. भाडोत्री सामाजिक कार्यकर्ते कुणाच्या तरी छावणीला असतात. भाडोत्री सामाजिक कार्यकर्ते कुणाच्या तरी छावणीला असतात, कुणाच्या तरी छावणीला असतात. आणि हे का केलं जातं यावरती भाष्य करणार वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. पैसा फेको तमाशा देखो, पैसा फेको तमाशा देखो असे त्यांचे सामाजिक कार्य असते. पैसा फेको तमाशा देखो असे त्यांचे सामाजिक कार्य असते. आणि समाजकारणापेक्षा राजकारण त्यांच्यासाठी अनिवार्य असते. समाजकारणापेक्षा राजकारण त्यांच्यासाठी अनिवार्य असते, त्यांच्यासाठी अनिवार्य असते. पुन्हा एकदा वात्रटिकेचं दुसरं कडवं. पैसा फेको तमाशा देखो, पैसा फेको तमाशा देखो असे त्यांचे सामाजिक कार्य असते. पैसा फेको तमाशा देखो असे त्यांचे सामाजिक कार्य असते. आणि समाजकारणापेक्षा राजकारण त्यांच्यासाठी अनिवार्य असते. समाजकारणापेक्षा राजकारण त्यांच्यासाठी अनिवार्य असते, त्यांच्यासाठी अनिवार्य असते. वात्रटिकेचं नाव होतं भाडोत्री कार्यकर्ते. आजची वात्रटिका आहे मार्च एंडचा पराक्रम. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 31 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका मार्च एंडचा पराक्रम. जो जो साचून राहिला तो सगळा सांडावा लागतो. जो जो साचून राहिला तो सगळा सांडावा लागतो. आणि मार्च संपला की हिशोब चोख मांडावा लागतो. मार्च संपला की हिशोब चोख मांडावा लागतो. जो जो साचून राहिला पैसा, जो जो साचून राहिला तो सगळा सांडावा लागतो. सरकारी तिजोऱ्यांना 31 मार्चात आलेलं अनुदान, आलेला पैसा खर्च करावा लागतो. यावरती भाष्य करणार वात्रटिकेचं हे पहिलं कडवं. जो जो साचून राहिला तो सगळा सांडावा लागतो. जो जो साचून राहिला तो सगळा सांडावा लागतो. आणि मार्च संपला की हिशोब अगदी चोख मांडावा लागतो. मार्च संपला की हिशोब चोख मांडावा लागतो. हिशोब चोख मांडावा लागतो. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. लांड्या लबाड्या करूनही सगळा हिशोब चोख असतो. लांड्या लबाड्या करूनही सगळा हिशोब चोख असतो. मार्च एंडचा पराक्रम अगदी रोखठोक असतो. मार्च एंडचा पराक्रम अगदी रोखठोक असतो. लांड्या लबाड्या करूनही सगळा हिशोब अगदी चोख असतो. लांड्या लबाड्या करूनही सगळा हिशोब अगदी चोख असतो. आणि मार्च एंडचा पराक्रम अगदी रोखठोक असतो. मार्च एंडचा पराक्रम अगदी रोखठोक असतो. का? कारण जो जो साचून राहिला तो सगळा सांडावा लागतो. जो जो साचून राहिला तो सगळा सांडावा लागतो. मार्च महिना संपला की हिशोब चोख मांडावा लागतो. मार्च महिना संपला की हिशोब चोख मांडावा लागतो. लांड्या लबाड्या करूनही सगळा हिशोब चोख असतो. लांड्या लबाड्या करूनही सगळा हिशोब चोख असतो. आणि मार्च एंडचा पराक्रम अगदीच रोखठोक असतो. मार्च एंडचा पराक्रम अगदीच रोखठोक असतो. अगदीच रोखठोक असतो. वात्रटिकेचं नाव होतं मार्च एंडचा पराक्रम. आजची वात्रटिका आहे मास्क मुक्ती. जवळजवळ 2 वर्षानंतर महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे निर्बंध 100% उठवले आणि मास्क मुक्ती जाहीर केली. मास्क मुक्ती जाहीर होते न होते तोच राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये, काही शहरामध्ये हेल्मेट सक्तीच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत. यावरच भाष्य करणारी आजची वात्रटिका सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 1 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे हेल्मेट सक्ती. कोरोनाचे निर्बंध हटवले. कोरोनाचे निर्बंध हटवले, महाराष्ट्रात मास्क मुक्ती आहे. कोरोनाचे निर्बंध हटवले, महाराष्ट्रात मास्क मुक्ती आहे. आणि मास्कला बाय बाय करतानाच, मास्कला बाय बाय करतानाच हेल्मेटची मात्र सक्ती आहे. मास्कला बाय बाय करतानाच हेल्मेटची मात्र सक्ती आहे. कोरोनाचे निर्बंध हटवले, महाराष्ट्रात मास्क मुक्ती आहे. कोरोनाचे निर्बंध हटवले, महाराष्ट्रात मास्क मुक्ती आहे. आणि मास्कला बाय बाय करतानाच हेल्मेटची मात्र सक्ती आहे. मास्कला बाय बाय करतानाच हेल्मेटची मात्र सक्ती आहे. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. मास्क गेला हेल्मेट आले. मास्क गेला हेल्मेट आले, तेही आता सक्तीचे झाले आहे.
मास्क गेला हेल्मेट आले तेही आता सक्तीचे झाले आहे. कोरोना पासून सुटका झाली तरी सर्दी जाऊन पडसे आले आहे. कोरोना पासून सुटका झाली तरी सर्दी जाऊन पडसे आले आहे. मास्क गेला हेल्मेट आले तेही आता सक्तीचे झाले आहे. मास्क गेला हेल्मेट आले तेही आता सक्तीचे झाले आहे. आणि कोरोना पासून सुटका झाली तरी सर्दी जाऊन पडसे आले आहे. कोरोना पासून सुटका झाली तरी सर्दी जाऊन पडसे आले आहे. सर्दी जाऊन पडसे आले आहे. आजची वात्रटिका आहे मैं झुकेगा नहीं साला. सदल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 2 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. वेळोवेळी अनेक चित्रपटामधील डायलॉग हिट होतात आणि जनसामान्य माणसं त्याचा वापर करतात. असाच सध्या पुष्पा या चित्रपटातील एक डायलॉग म्हणजे मैं झुकेगा नहीं साला हा डायलॉग प्रसिद्ध झाला आहे, लोकप्रिय झाला आहे आणि तो लोकांच्या ओठी आला आहे. पण हा डायलॉग कोण म्हणतं आणि कुणी म्हटला पाहिजे हे सांगणारी, या डायलॉग वरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मैं झुकेगा नहीं साला. याचा त्याचा गोंडागोळ स्वाभिमान नाही झाला. याचा त्याचा गोंडागोळ स्वाभिमान नाही झाला. आजकाल तो सुद्धा म्हणतोय मैं झुकेगा नहीं साला. आजकाल तो सुद्धा म्हणतोय मैं झुकेगा नहीं साला. याचा त्याचा गोंडागोळ स्वाभिमान नाही झाला. आजकाल तो सुद्धा म्हणतोय मैं झुकेगा नहीं साला. आजकाल तो सुद्धा म्हणतोय मैं झुकेगा नहीं साला. मैं झुकेगा नहीं साला. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. खालमुंडी पाताळदुंडी भ्रष्टाचाराच्या गटारात न्हाला. खालमुंडी पाताळदुंडी भ्रष्टाचाराच्या गटारात न्हाला. आज तो ही डायलॉग मारतोय मैं झुकेगा नहीं साला. आज तो ही डायलॉग मारतोय मैं झुकेगा नहीं साला. खालमुंडी पाताळदुंडी भ्रष्टाचाराच्या गंगेत न्हाला. खालमुंडी पाताळदुंडी भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत न्हाला आणि आजकाल तो सुद्धा डायलॉग मारतोय मैं झुकेगा नहीं साला. आजकाल तो सुद्धा डायलॉग मारतोय मैं झुकेगा नहीं साला. मैं झुकेगा नहीं साला. वात्रटिकेचं तिसरं आणि पुढचं कडवं. अन्याय अत्याचार सोसले त्याची जाणीव नाही त्याला. अन्याय अत्याचार सोसले त्याची जाणीव नाही त्याला. वाकडं तोंड करीत तोही म्हणतोय मैं झुकेगा नहीं साला. वाकडं तोंड करीत तोही म्हणतोय मैं झुकेगा नहीं साला. मैं झुकेगा नहीं साला. वात्रटिकेचं तिसरं कडवं पुन्हा एकदा. अन्याय अत्याचार सोसले त्याची जाणीव नाही त्याला. अन्याय अत्याचार सोसले त्याची जाणीव नाही त्याला. वाकडं तोंड करीत तोही म्हणतोय मैं झुकेगा नहीं साला. वाकडं तोंड करीत तोही म्हणतोय मैं झुकेगा नहीं साला. मैं झुकेगा नहीं साला. मग असं असलं, यानंही हा डायलॉग मारायचा नाही, त्यानं हा डायलॉग मारायचा नाही असं वात्रटिका सांगते. पण त्याच वेळी हा डायलॉग कुणी फेकावा, हा डायलॉग आपल्या तोंडातून कुणी मारावा अशी अपेक्षा आणि असं परखड सत्य उलगडून दाखवणार वात्रटिकेचं चौथं आणि शेवटचं कडवं. मानी व्हा स्वाभिमानी व्हा शोषकांच्या बुडावर लाथा घाला. मानी व्हा स्वाभिमानी व्हा शोषकांच्या बुडावर लाथा घाला आणि मग मोठ्या दिमाखात म्हणा मैं झुकेगा नहीं साला. मग मोठ्या दिमाखात म्हणा मैं झुकेगा नहीं साला. मैं झुकेगा नहीं साला. वात्रटिकेचं चौथं कडवं पुन्हा एकदा. मानी व्हा स्वाभिमानी व्हा शोषकांच्या बुडावर लाथा घाला. मानी व्हा स्वाभिमानी व्हा शोषकांच्या म्हणजे जे शोषण करतात, प्रत्येक प्रकारचं शोषण इथं होतं आहे असे शोषक निवडा आणि मग काय करा हे सांगणार हे कडवं. मानी व्हा स्वाभिमानी व्हा शोषकांच्या बुडावर लाथा घाला. मानी व्हा स्वाभिमानी व्हा शोषकांच्या बुडावर लाथा घाला आणि मग मोठ्या दिमाखात म्हणा मैं झुकेगा नहीं साला. मग मोठ्या दिमाखात म्हणा मैं झुकेगा नहीं साला. मैं झुकेगा नहीं साला. वात्रटिकेचं नाव होतं मैं झुकेगा नहीं साला. वाचत रहा, ऐकत रहा, बघत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. आजची वात्रटिका आहे मोसमी बंडखोर. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 25 मार्च 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे.
निवडणुकीच्या तोंडावरती अनेक जण बंड करतात. निवडणुकीच्या तोंडावरती अनेक जण बंड करतात. इकडून तिकडे उड्या मारून आपले आत्मे थंड करतात. इकडून तिकडे उड्या मारीत आपले आत्मे थंड करतात. आपले आत्मे थंड करतात. निवडणुकीच्या तोंडावरती अनेक जण बंड करतात. निवडणुकीच्या तोंडावरती अनेक जण बंड करतात. इकडून तिकडे उड्या मारीत आपले आत्मे थंड करतात. इकडून तिकडे उड्या मारीत आपले आत्मे थंड करतात. आपले आत्मे थंड करतात. टीकेचं पुढचं आणि दुसरं कडू. मोसमी बंडखोरीचे प्रकार. मोसमी बंडखोरीचे प्रकार सर्वांनाच खटकत असतात. मोसमी बंडखोरीचे प्रकार सर्वांनाच खटकत असतात. असे भटकते आत्मेच मोसम बघून भटकत असतात. असे भटकते आत्मेच मोसम बघून भटकत असतात. मोसम बघून भटकत असतात. पुन्हा एकदा वात्रटिकेचं शेवटचं कडू. मोसमी बंडखोरीचे प्रकार. मोसमी बंडखोरीचे प्रकार सर्वांनाच खटकत असतात. आपल्याला आणि त्यांनाही. मोसमी बंडखोरीचे प्रकार सर्वांनाच खटकत असतात. असे भटकते आत्मेच मोसम बघून भटकत असतात. असे भटकते आत्मेच मोसम बघून भटकत असतात. मोसम बघून भटकत असतात. वात्रटिकेचं नाव होतं मोसमी बंडखोर. आजची वात्रटिका आहे राजकीय गेम. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 2 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका राजकीय गेम. सारखीच चाल सारखेच हाल. सारखीच चाल सारखेच हाल सगळे सेम टू सेम करू लागले. सारखीच चाल सारखेच हाल सगळे सेम टू सेम करू लागले. एकेकाला जाळ्यात पकडून त्यांचा राजकीय गेम करू लागले. एकेकाला जाळ्यात पकडून त्यांचा राजकीय गेम करू लागले. कसं? सारखीच चाल सारखेच हाल. सारखीच चाल सारखेच हाल सगळे सेम टू सेम करू लागले. सगळे सेम टू सेम करू लागले. एकेकाला जाळ्यात पकडून त्याचा राजकीय गेम करू लागले. एकेकाला जाळ्यात पकडून त्याचा राजकीय गेम करू लागले. त्याचा राजकीय गेम करू लागले. वात्रटिकेचं दुसरं आणि शेवटचं कडू. धाड सत्र असो की अटक सत्र. धाड सत्र असो की अटक सत्र सगळे डाव दनादन आहेत. धाड सत्र असो की अटक सत्र सगळे डाव दनादन आहेत. मांडले हे खेळ ज्यांनी ते तर नॉन प्लेइंग कॅप्टन आहेत. मांडले हे खेळ ज्यांनी ते तर नॉन प्लेइंग कॅप्टन आहेत. ते तर नॉन प्लेइंग कॅप्टन आहेत. वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा. धाड सत्र असो वा अटक सत्र. धाड सत्र असो वा अटक सत्र सगळे डाव दनादन आहेत. धाड सत्र असो वा अटक सत्र सगळे डाव दनादन आहेत. मांडले हे खेळ ज्यांनी ते तर नॉन प्लेइंग कॅप्टन आहेत. मांडले हे खेळ ज्यांनी ते तर नॉन प्लेइंग कॅप्टन आहेत. नॉन प्लेइंग कॅप्टन आहेत. वात्रटिकेचं नाव होतं राजकीय गेम. ची वात्रटिका आहे राजकीय शिमगा. सदर वात्रटिका 11 मार्च 2014 रोजी माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे राजकीय शिमगा. नेत्यांच्या बदलत्या रंगावर सरडे सुद्धा भाळले जातात. नेत्यांच्या बदलत्या रंगावर सरडे सुद्धा भाळले जातात. राजकीय शिमगा आणि होळ्या अगदी वर्षभर खेळले जातात. राजकीय शिमगा आणि होळ्या अगदी वर्षभर खेळले जातात. अगदी वर्षभर खेळले जातात. नेत्यांच्या बदलत्या रंगावर अगदी सरडे सुद्धा भाळले जातात. नेत्यांच्या बदलत्या रंगावर अगदी सरडे सुद्धा भाळले जातात. राजकीय शिमगा आणि होळ्या अगदी वर्षभर खेळले जातात. राजकीय शिमगा आणि होळ्या अगदी वर्षभर खेळले जातात. अगदी वर्षभर खेळले जातात. या शिमग्या आणि होळ्यांचं रूप नेमकं असतं तरी कसं हे सांगणारं वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. राजकीय शिमग्यांच्या बोंबाही अचकट आणि विचकट असतात. राजकीय शिमग्यांच्या बोंबाही अचकट आणि विचकट असतात. सगळे पक्क्या गुरुचे चेले सर्वांच्याच बोंबा
कुचकट असतात, सगळे पक्क्या गुरुचे चेले, सगळ्यांच्याच बोंबा कुचकट असतात, सगळ्यांच्याच बोंबा कुचकट असतात. पुन्हा एकदा वात्रटिकेचं दुसरं कडवं. राजकीय शिमग्याच्या बोंबाही, राजकीय शिमग्याच्या बोंबाही आचकट आणि विचकट असतात. राजकीय शिमग्यांच्या बोंबाही आचकट आणि विचकट असतात, सगळे पक्क्या गुरुचे चेले, सगळेच पक्क्या गुरुचे चेले, सर्वांच्या बोंबाही कुचकट असतात, सगळेच पक्क्या गुरुचे चेले, सगळ्यांच्या बोंबाही कुचकट असतात, सगळ्यांच्या बोंबाही कुचकट असतात. वात्रटिकेचं नाव होतं राजकीय शिमगा. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो या माझ्या मालिका वात्रटिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. यापूर्वीचे भाग 1 आणि भाग 2 आपण पाहिले नसतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, याची नम्र नोंद घ्या. तेव्हा आज पुन्हा नव्याने सुरू करूया माझ्या राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो या मालिका वात्रटिकेचा तिसरा भाग. राजे तुमच्या स्मारकाचे घोडे तर अरबी समुद्रात आळले आहे. राजे तुमच्या स्मारकाचे घोडे तर अरबी समुद्रात आळले आहे. शिवस्मारकापेक्षा त्यांना त्यांच्या राजकारणाचे पडले आहे. शिवस्मारकापेक्षा त्यांना त्यांच्या राजकारणाचे पडले आहे. राजे तुमच्या स्मारकाचे घोडे तर अरबी समुद्रात आळले आहे. राजे तुमच्या स्मारकाचे घोडे तर अरबी समुद्रात आळले आहे आणि शिवस्मारकापेक्षा त्यांना त्यांच्या राजकारणाचे पडले आहे. शिवस्मारकापेक्षा त्यांना त्यांच्या राजकारणाचे पडले आहे. फुरफुरणारे राजकीय घोडे जमेल तसे उधळत आहे. फुरफुरणारे राजकीय घोडे जमेल तसे उधळत आहे आणि कुणी वाजवतोय टाळ्या, कुणी मोठ्याने खिदळत आहे. कुणी वाजवतोय टाळ्या, कुणी मोठ्याने खिदळत आहे. फुरफुरणारे राजकीय घोडे जमेल तसे उधळत आहे. कुणी वाजवतोय मोठ्यानं टाळ्या, कुणी मोठ्यानं खिदळत आहे. कुणी वाजवतोय टाळ्या, कुणी मोठ्यानं खिदळत आहे. कुणी मोठ्यानं खिदळत आहे. कुणी वाढवतोय स्मारकांची उंची, कुणी वाढवतोय स्मारकाची उंची, कुणी एकमेकांना वाकवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. कुणी वाढवतोय स्मारकाची उंची, कुणी परस्परांना वाकवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. सुरुवात शिवनेरी पासून करायची का सुरुवात रायगडापासून करायची? उलटी का सुलटी सांगा कोणती मळवाट धरायची? सुरुवात शिवनेरी पासून करायची का सुरुवात रायगडापासून करायची? उलटी का सुलटी सांगा कोणती मळवाट धरायची? गाईड होण्याची संधी मी कशाला हुकवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. समुद्र मार्गे येणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी राजांनी जलदुर्ग बांधले. त्याची आठवण करून देणार या मालिका वात्रटिकेचं पुढचं आणि 12वं कडवं. तुमचे युद्धविषयक धोरण जर कळले असते, तुमचे युद्धविषयक धोरण जर कळले असते तर टळली असती 26/11 आणि कारगिलही टळले असते. तर टळली असती 26/11 आणि कारगिलही टळले असते आणि कारगिलही टळले असते. समुद्रामार्गे येणाऱ्या शत्रूचा आम्हाला अंदाज करता आला नाही. समुद्रामार्गे येणाऱ्या शत्रूचा आम्हाला अंदाज करता आला नाही आणि काही किलोमीटर शत्रू आला तरी आम्हाला तो हेरता आला नाही. आम्हाला तो हेरता आला नाही. मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याची आठवण, राजांचं धोरण आम्हाला कळलं असतं आणि समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त आम्ही नीट केला असता तर निष्पाप लोकांचे बळी गेले नसते याची आठवण करून देणार, राजांना हे सांगणार वात्रटिकेचं हे कडवं. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूचा आम्हाला अंदाज करता आला नाही. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूचा आम्हाला अंदाज करता आला नाही आणि काही किलोमीटर शत्रू आत घुसला तरी, काही किलोमीटर शत्रू आत घुसला तरी आम्हाला तो हेरता आला नाही. काही किलोमीटर शत्रू आत घुसला तरी आम्हाला तो हेरता आला नाही. आम्हाला तो हेरता आला नाही. शवपेटा आणि बुलेट प्रूफ जॅकेट मध्ये पैसे खाऊन हुतात्म्यांचे आत्मे आम्ही दुखवतो.
शवपेट्या आणि बुलेट प्रूफ जॅकेटचे पैसे खाऊन आम्ही शहीदांचे आत्मे दुखावतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला आपला महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला आपला महाराष्ट्र दाखवतो. पुरंदरच्या तहाची परंपरा तर आजही पाळली जाते. पुरंदराच्या तहाची परंपरा तर आजही पाळली जाते. परस्परांचा फायदा असेल तर राजकीय लढाई टाळली जाते. परस्परांचा फायदा असेल तर राजकीय लढाई टाळली जाते. पुरंदरच्या तहाची परंपरा तर आजही पाळली जाते. पुरंदरच्या तहाची परंपरा तर आजही पाळली जाते आणि परस्परांचा फायदा असेल तर राजकीय लढाई टाळली जाते. परस्परांचा फायदा असेल तर राजकीय लढाई टाळली जाते. राजकीय लढाई टाळली जाते. एकदा राजकीय मांडवली झाली की 5 वर्षापुरते तरी भागते. एकदा राजकीय मांडवली झाली तरी 5 वर्षापुरते तरी भागते. राजे छाव्याला जामीन ठेवायला त्याला वाघाचे काळीज लागते. राजे छाव्याला जामीन ठेवायला त्याला वाघाचे काळीज लागते. आठवा, आग्र्यामध्ये संभाजी राजांना बाल संभाजीला स्वराज्यासाठी जामीन ठेवणारा जगाच्या इतिहासातील पहिला आणि एकमेव राजा, त्याची आठवण म्हणून पुन्हा एकदा राजकीय मांडवली झाली की 5 वर्षापुरते तरी भागते. एकदा राजकीय मांडवली झाली की 5 वर्षापुरते तरी भागते आणि राजे छाव्याला जामीन ठेवायला वाघाचे काळीज लागते. राजे छाव्याला जामीन ठेवायला वाघाचे काळीज लागते. वाघाचे काळीज लागते. दुसऱ्याच्या जळत्या घरासमोर आज आम्ही आपले कपडे सुकवतो. दुसऱ्याच्या जळत्या घरासमोर आज आम्ही आपले कपडे सुकवतो आणि राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला आपला महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे यांना शहाणे समजू नका, हे तर चक्क बावळे आहेत. राजे यांना शहाणे समजू नका, हे तर चक्क बावळे आहेत. तुमचा केलाय देव आणि आज तुमची इथं देवळं आहेत. तुमचा केलाय देव आणि आज तुमची इथं देवळं आहेत. म्हणून राजे यांना शहाणे समजू नका. राजे यांना शहाणे समजू नका, हे तर चक्क बावळे आहेत. तुमचा केलाय देव आणि आज तुमची इथं देवळं आहेत. तुमचा केलाय देव आणि आज तुमची इथं देवळं आहेत. लाज वाटते म्हणून सांगतो. लाज वाटते म्हणून सांगतो, आम्ही पदरचे रेटत नाही. लाज वाटते म्हणून सांगतो, आम्ही पदरचे रेटत नाही. तुळजाभवानी ती तुम्हाला तलवार दिली, हे आमच्या बंडखोर मनाला पटत नाही. तुळजाभवानीने तुम्हाला तलवार दिली, हे आमच्या बंडखोर मनाला पटत नाही. हे आमच्या बंडखोरपणाला पटत नाही. लाज वाटते म्हणून सांगतो, आम्ही पदरचे रेटत नाही. लाज वाटते म्हणून सांगतो, आम्ही पदरचे लेटत नाही. तुळजाभवानीने तुम्हाला तलवार दिलीच कशी, हे आमच्या बंडखोर मनाला पटत नाही. तुळजाभवानीने तुम्हाला तलवार दिलीच कशी, हे आमच्या बंडखोरपणाला पटत नाही. लाज वाटते म्हणून सांगतो, आम्ही काही पदरचे रेटत नाही. लाज वाटते म्हणून सांगतो, आम्ही काही पदरचे रेटत नाही. तुळजाभवानीने तुम्हाला तलवार दिलीच कशी, हे आमच्या बंडखोर मनाला पटत नाही. हे आमच्या बंडखोर मनाला पटत नाही. खरा इतिहास राहिला बाजूला. खरा इतिहास राहिला बाजूला. आज कुणीही काहीही कंड्या पिकवतो. खरा इतिहास राहिला बाजूला. आज कुणीही काहीही कंड्या पिकवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला आपला महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. सदरील मालिका वात्रटिकेचं 15वं कडवं. शेतकऱ्यांची अशी अवस्था की जसा वेड्यामध्ये पन्हाळा आहे. शेतकऱ्यांची अवस्था अशी की जसा वेड्यामध्ये पन्हाळा आहे आणि 12 महिने 13 त्रिकाळ त्याच्या आयुष्यात उन्हाळा आहे. 12 महिने 13 त्रिकाळ त्याच्या आयुष्यात उन्हाळा आहे. शेतकऱ्यांची अवस्था अशी की जसा वेड्यामध्ये पन्हाळा आहे. 12 महिने 13 त्रिकाळ त्याच्या आयुष्यात उन्हाळा आहे. 12 महिने 13 त्रिकाळ त्यांच्या आयुष्यात उन्हाळा आहे. त्यांच्या आयुष्यात उन्हाळा आहे. राजे चुकूनही बघू नका त्यांची अवस्था कशी आहे.
राजे चुकूनही बघू नका त्यांची अवस्था कशी आहे. विषासाठी पैसा नसेल तर थेट आढ्याला फाशी आहे. विषासाठी पैसा नसेल तर थेट आढ्याला फाशी आहे. राजे चुकूनही बघू नका त्यांची अवस्था कशी आहे. राजे चुकूनही बघू नका त्यांची अवस्था कशी आहे. विषासाठी पैसा नसेल तर चक्क आढ्याला फाशी आहे. विषासाठी पैसा नसेल तर चक्क आढ्याला फाशी आहे. चक्क आढ्याला फाशी आहे. व्याजाने व्याज वाढत जाते. व्याजाने व्याज वाढत जाते तरीही विचारतात हप्ते कसे थकवतो. व्याजाने व्याज वाढत जाते तरी हे विचारतात हप्ते कसे थकवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला असा कंटाळा करून चालणार नाही. राजे असा कंटाळा करून चालणार नाही. माझ्याशिवाय तुमच्याशी खरं कुणीच बोलणार नाही. राजे असा कंटाळा करून चालणार नाही. माझ्याशिवाय तुमच्याशी खरं कुणीच बोलणार नाही. गाईड होण्याची संधी मी कशाला हुकवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला आपला महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला आपला महाराष्ट्र दाखवतो. सरकार म्हणाले शिका पोरं इथं शिकली आहेत. सरकार म्हणाले शिका पोरं इथली शिकली आहेत. शिक्षणाची दुकानं तर वड्या वगळीलाही टाकली आहेत. शिक्षणाची दुकानं तर वड्या वगळीलाही टाकली आहेत. सरकार म्हणाले शिका पोरं इथली शिकली आहेत. सरकार म्हणाले शिका पोरं इथली शिकली आहेत. शिक्षणाची दुकानं तर वड्या वगळीलाही टाकली आहेत. शिक्षणाची दुकानं तर वड्या वगळीलाही टाकली आहेत. वड्या वगळीलाही टाकली आहेत. 2008 साली महाराष्ट्रामध्ये सिंहगडाच्या खाली पहिली रेव पार्टीवरती धाड पडली आणि रेव पार्टी म्हणजे काय हे तमाम महाराष्ट्राला समजलं. ही शिकायत राजांच्या कानी घालताना वात्रटिकेचं पुढचं गडबड. सिंहगडाखालचा पराक्रम तर खरोखरच बघण्यासारखा होता. सिंहगडाखालचा पराक्रम तर खरोखरच बघण्यासारखा होता. आणि रेव पार्टीच्या थोबाडावर उच्च भ्रूपणाचा बुरखा होता. रेव पार्टीच्या थोबाडावर उच्च भ्रूपणाचा बुरखा होता. सिंहगडाखालचा पराक्रम तर बघण्यासारखा होता. सिंहगडाखालचा पराक्रम तर बघण्यासारखा होता. आणि रेव पार्टीच्या थोबाडावर उच्च भ्रूपणाचा बुरखा होता. रेव पार्टीच्या थोबाडावर उच्च भ्रूपणाचा बुरखा होता. उच्च भ्रूपणाचा बुरखा होता. येतील तसे दिवस आपला महाराष्ट्र धकवतो. येतील तसे दिवस आपला महाराष्ट्र धकवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. येतील तसे दिवस आपला महाराष्ट्र धकवतो. म्हणूनच राजे चला तुम्हाला आपला महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण त्याच बरोबर त्यांनी राजव्यवहार कोश निर्माण करून घेतला. या संदर्भानं आजची मराठी आणि त्यावेळेचं महाराजांचं मराठी भाषाविषयक कार्य याचं समन्वय साधणार पुढचं कडवं. आपल्या मराठी भाषेत दिल्लीच्या वर तंगडे आहेत. आपल्या मराठी भाषेत दिल्लीच्या वर तंगडे आहेत. आणि दिल्लीचा गैरसमज असा की महाराष्ट्राच्या हातात बांगडे आहेत. दिल्लीचा गैरसमज असा की महाराष्ट्राच्या हातात बांगडे आहेत. आपल्या मराठी भाषेत दिल्लीच्या वर तंगडे आहेत. आपल्या मराठी भाषेत दिल्लीच्या वर तंगडे आहेत. आणि दिल्लीचा गैरसमज असा की महाराष्ट्राच्या हातात बांगडे आहेत. दिल्लीचा गैरसमज असा की महाराष्ट्राच्या हातात बांगडे आहेत. खरे तर आपल्यातच नेकी नाही. खरे तर आपल्यातच नेकी नाही. खरे तर आपल्यातच एकी नाही. खरे तर आपल्यातच नेकी नाही. खरे तर आपल्यातच एकी नाही. आहे ते वास्तव सांगतोय ही काही फेकाफेकी नाही. आहे ते वास्तव सांगतोय ही काही फेकाफेकी नाही. खरं तर आपल्यातच एकी नाही. खरं तर आपल्यातच नेकी नाही. आहे ते वास्तव सांगतोय ही काही फेकाफेकी नाही. आहे ते वास्तव सांगतोय ही काही फेकाफेकी नाही. ही काही फेकाफेकी नाही. माय मराठीला अभिजात दर्जा मिळेल आणि मिळाला पाहिजे. माय मराठीला अभिजात दर्जा मिळेल आणि मिळाला पाहिजे. नुसत्या कल्पनेतच आमचा ऊर सुखवतो. माय मराठीला अभिजात दर्जा मिळेल आणि मिळाला पाहिजे. नुसत्या कल्पनेनंच आमचा ऊर सुखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. आणि सदरील मालिका वात्रटिकेचं शेवटचं आणि 18वं कडवं.
जे राजकारणाचे झाले ते साहित्याचे झाले आहे. जे राजकारणाचे झाले ते साहित्याचे झाले आहे. सहकाराला स्वाहाकाराचे बकासुरी रूप आले आहे. सहकाराला स्वाहाकाराचे बकासुरी रूप आले आहे. जे राजकारणाचे झाले ते साहित्याचे झाले आहे आणि सहकाराला स्वाहाकाराचे बकासुरी रूप आले आहे. सहकाराला स्वाहाकाराचे बकासुरी रूप आले आहे. आया बहिणींच्या इज्जतीची समस्या तर जटिल आहे. आया बहिणींच्या इज्जतीची समस्या तर जटिल आहे आणि नाक्या नाक्यावर उभा रांझ्याचा पाटील आहे. नाक्या नाक्यावर उभा रांझ्याचा पाटील आहे. आया बहिणींच्या इज्जतीची समस्या तर जटिल आहे. आया बहिणींच्या इज्जतीची समस्या तर जटिल आहे आणि नाक्या नाक्यावर उभा रांझ्याचा पाटील आहे. नाक्या नाक्यावर उभा रांझ्याचा पाटील आहे. रांझ्याचा पाटील आहे. लोकशाहीचा पाईक मी तुमच्या राजेशाही समोर माझा माथा टेकवतो. लोकशाहीचा पाईक मी तुमच्या राजेशाही समोर माझा माथा टेकवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला आपला महाराष्ट्र दाखवतो. राजे असा कंटाळा करून चालणार नाही. राजे असा कंटाळा करून चालणार नाही. माझ्याशिवाय तुमच्याशी खरं कुणीच बोलणार नाही. राजे असा कंटाळा करून चालणार नाही. माझ्याशिवाय तुमच्याशी खरं कुणीच बोलणार नाही. गाईड होण्याची संधी मी कशाला हुकवतो. गाईड होण्याची संधी मी कशाला हुकवतो. राजे चला तुम्हाला आपला महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला आपला महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. ऐकत रहा, वाचत रहा, बघत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका. आजची वात्रटिका आहे लोकभावना. आमदारांना मुंबईत घर बांधून देणार अशा प्रकारची घोषणा महाराष्ट्र सरकारनं केली आणि जनतेमध्ये तोंडात बोट घालायची पाळी आली. तितक्याच उद्विग्न आणि आश्चर्यकारक लोकभावना प्रतिक्रिया बाहेर पडत आहेत. त्याच लोकभावनांना वाट मोकळी करून देणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे लोकभावना. तालुक्याला द्या, जिल्ह्याला द्या. तालुक्याला द्या, जिल्ह्याला द्या, फक्त मुंबईच काय गल्लीत द्या. फक्त मुंबईतच काय गल्लीत द्या घर. तालुक्याला द्या, जिल्ह्याला द्या. तालुक्याला द्या, जिल्ह्याला द्या, फक्त मुंबईतच काय थेट गल्लीत द्या. जास्तच पुळका असेल तर, जास्तच पुळका असेल तर एखादं घर राजधानी दिल्लीत द्या. जास्तच पुळका असेल तर एखादं घर राजधानी दिल्लीत द्या. तालुक्याला द्या, जिल्ह्याला द्या. तालुक्याला द्या, जिल्ह्याला द्या, फक्त मुंबईच काय गल्लीत सुद्धा द्या. तालुक्याला द्या, जिल्ह्याला द्या, फक्त मुंबईतच काय गल्लीत सुद्धा द्या. जास्तच पुळका असेल तर, जास्तच पुळका असेल तर एखादं घर राजधानी दिल्लीत सुद्धा द्या. एखादं घर राजधानी दिल्लीत सुद्धा द्या. एखादं घर राजधानी दिल्लीत सुद्धा द्या. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. आमदारांना मुंबईत घर देणार, आमदारांना मुंबईत घर देणार यावर प्रतिक्रिया जळजळीत आहेत. आमदारांना मुंबईत घर देणार यावर प्रतिक्रिया जळजळीत आहेत. लोकभावना त्यांनाच समजतील जे खऱ्या अर्थानं कळीत आहेत. लोकभावना त्यांनाच समजतील जे खऱ्या अर्थानं कळीत आहेत. जे खऱ्या अर्थानं कळीत आहेत. संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा. तालुक्याला द्या, जिल्ह्याला द्या. तालुक्याला द्या, जिल्ह्याला द्या, फक्त मुंबईतच काय एखादं गल्लीत सुद्धा द्या. फक्त मुंबईतच काय एखादं घर गल्लीत सुद्धा द्या. एखादं घर गल्लीत सुद्धा द्या आणि जास्तच पुळका असेल तर एखादं घर दिल्लीत सुद्धा द्या. जास्तच पुळका असेल तर एखादं घर दिल्लीत सुद्धा द्या. आमदारांना मुंबईत घर देणार यावर लोकभावना जळजळीत आहेत. आमदारांना मुंबईत घर देणार यावर लोकभावना जळजळीत आहेत आणि लोकांच्या भावना त्यांनाच कळतील जे स्वतः कळीत आहेत. लोकांच्या भावना त्यांनाच कळतील जे स्वतः कळीत आहेत. जे स्वतः कळीत आहेत. वात्रटिकेचं नाव होतं लोकभावना. आजची वात्रटिका आहे विभाजनाचे पिल्लू. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 29 मार्च 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अधूनमधून अशा राज्याच्या विभाजनाच्या बातम्या आणि वावड्या उडत असतात. त्यावरती केलेलं हे भाष्य. तेव्हा आजची वात्रटिका आहे विभाजनाचे पिल्लू. बायको पश्चिम महाराष्ट्रवादी. बायको पश्चिम महाराष्ट्रवादी, नवरा मराठवाडावादी. बायको पश्चिम महाराष्ट्रवादी, नवरा मराठवाडावादी, पोरं विदर्भवादी झाली.
पोरं विदर्भवादी झाली आणि राज्य विभाजनाच्या चर्चेने कुटुंबाची बर्बादी. राज्य विभाजनाच्या चर्चेने कुटुंबाची बर्बादी झाली. कुटुंबाची बर्बादी झाली. पुन्हा एकदा, बायको पश्चिम महाराष्ट्रवादी, नवरा मराठवाडावादी. बायको पश्चिम महाराष्ट्रवादी, नवरा मराठवाडावादी, पोरं विदर्भवादी झाली आणि राज्य विभाजनाच्या चर्चेने कुटुंबाची बर्बादी झाली. राज्य विभाजनाच्या चर्चेने कुटुंबाची बर्बादी झाली. कुटुंबाची बर्बादी झाली. वातडिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू. विभाजनवाद्यांच्या पथ्यावर. विभाजनवाद्यांच्या पथ्यावर सारे काही पडले जाते. विभाजनवाद्यांच्या पथ्यावर सारे काही पडले जाते. त्यामुळेच राज्य विभाजनाचे पिल्लू अधूनमधून सोडले जाते. त्यामुळेच राज्य विभाजनाचे पिल्लू अधूनमधून सोडले जाते. अधूनमधून सोडले जाते. वातडिकेचं नाव विभाजनाचे पिल्लू. संपूर्ण वातडिका पुन्हा एकदा. बायको पश्चिम महाराष्ट्रवादी, नवरा मराठवाडावादी, पोरं विदर्भवादी झाली आणि राज्य विभाजनाच्या चर्चेने कुटुंबाची बर्बादी झाली. राज्य विभाजनाच्या चर्चेने कुटुंबाची बर्बादी झाली. वातडिकेचं दुसरं कडू. विभाजनवाद्याच्या पथ्यावर सगळे काही पडले जाते. विभाजनवाद्यांच्या पथ्यावर सगळे काही पडले जाते. त्यामुळेच राज्य विभाजनाचे पिल्लू अधूनमधून सोडले जाते. त्यामुळेच राज्य विभाजनाचे पिल्लू अधूनमधून सोडले जाते. अधूनमधून सोडले जाते. आजची वातडिका आहे शालाबाह्य शिक्षक सर्वे. सदर वातडिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वातडिका सदरामध्ये 7 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. शालाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्वे अर्थात सर्वेक्षण शासन करतं, पण नेमका सर्वे कुणाचा झाला पाहिजे हे सांगणारी आजची वातडिका. तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे शालाबाह्य शिक्षक सर्वे. शालाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रश्न तसे ग्राह्य आहेत. शालाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रश्न तसे ग्राह्य आहेत. विद्यार्थ्याप्रमाणेच काही शिक्षकही कायमच शालाबाह्य आहेत. विद्यार्थ्याप्रमाणेच काही शिक्षकही कायमच शालाबाह्य आहेत. कायमच शालाबाह्य आहेत. पुन्हा एकदा, शालाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रश्न तसे ग्राह्य आहेत. शालाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रश्न तसे ग्राह्य आहेत. विद्यार्थ्याप्रमाणेच काही शिक्षकही कायमच शालाबाह्य आहेत. विद्यार्थ्याप्रमाणेच काही शिक्षकही कायमच शालाबाह्य आहेत. कायमच शालाबाह्य आहेत. वातडिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू. शालाबाह्य शिक्षकांचाही एकदा सर्वे झाला पाहिजे. शालाबाह्य शिक्षकांचाही एकदा सर्वे झाला पाहिजे आणि प्रत्येक शालाबाह्य शिक्षक नीट शाळेत आला पाहिजे. प्रत्येक शालाबाह्य शिक्षक नीट शाळेत आला पाहिजे. पुन्हा एकदा, शालाबाह्य शिक्षकांचाही एकदा सर्वे केला पाहिजे. शालाबाह्य शिक्षकांचाही एकदा सर्वे केला पाहिजे आणि प्रत्येक शालाबाह्य शिक्षक नीट शाळेत आला पाहिजे. प्रत्येक शालाबाह्य शिक्षक नीट शाळेत आला पाहिजे. नीट शाळेत आला पाहिजे. वातडिकेचं नाव होतं शालाबाह्य शिक्षक सर्वे. आजची वातडिका आहे संप एके संप. सदर वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये 30 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अर्थात ही वातडिका लिहिली, ही वातडिका प्रसिद्ध झाली त्यावेळेस विद्युत कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला होता, हा नम्र खुलासा. तेव्हा आजची वातडिका आहे संप एके संप. एसटी वाल्यांच्या संपात लाईट वाल्यांची जंप आहे. एसटी वाल्यांच्या संपात लाईट वाल्यांची जंप आहे. त्यांचा मिटत नाही तोपर्यंत यांचाही आता संप आहे. त्यांचा मिटत नाही तोपर्यंत आता यांचाही संप आहे. आता यांचाही संप आहे. एसटी वाल्यांच्या संपात लाईट वाल्यांची जंप आहे. एसटी वाल्यांच्या संपात लाईट वाल्यांची जंप आहे. त्यांचा मिटत नाही तोपर्यंत आता यांचाही संप आहे. त्यांचा मिटत नाही तोपर्यंत आता यांचाही संप आहे. आता यांचाही संप आहे. संप का होतो, संपाचे परिणाम काय होतात हे सांगणार वातडिकेचं दुसरं कडू. एसटी वाल्यांचा अनुभव. एसटी वाल्यांचा अनुभव सगळ्यांच्याच गाठीस आहे. एसटी वाल्यांचा अनुभव सगळ्यांच्याच गाठीस आहे आणि सरकार विरुद्धच्या नाराजीत जनता मात्र वेठीस आहे. सरकार विरुद्धच्या नाराजीत जनता मात्र वेठीस आहे. जनता मात्र वेठीस आहे. वातडिकेचं दुसरं शेवटचं कडवं पुन्हा एकदा. एसटी वाल्यांचा अनुभव सगळ्यांच्याच पाठीस आहे. एसटी वाल्यांचा अनुभव सगळ्यांच्याच गाठीस आहे. सरकार विरुद्धच्या नाराजीत जनता मात्र वेठीस आहे. जनता मात्र वेठीस आहे.
आजची वात्रटिका आहे समाज सुधारकांचे दुर्दैव. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 17 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. जगातले जे जे सत्यात्मे आहेत, जे जे सुधारक आहेत, त्यांच्या वाट्याला काय आलं त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे समाज सुधारकांचे दुर्दैव. समाज सुधारकांच्या वाट्याला कुठे नेहमीच मंगल असते. समाज सुधारकांच्या वाट्याला कुठे नेहमीच मंगल असते. भूमिकेवरती प्रश्नचिन्ह लावून वाटेल तशी टिंगल असते. भूमिकेवरती प्रश्नचिन्ह लावून वाटेल तशी टिंगल असते. वाटेल तशी टिंगल असते. जगाच्या प्रारंभापासून कालपर्यंत आठवा ज्यांनी ज्यांनी नवा विचार दिला अशांच्या विचारांची टिंगल समकालीन समाजानं केलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि हेच अधोरेखित करणारं वात्रटिकेचं पहिलं कडवं. समाज सुधारकांच्या वाट्याला कुठं नेहमीच मंगल असते. समाज सुधारकांच्या वाट्याला कुठं नेहमीच मंगल असते. भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावून वाटेल तशी टिंगल असते. भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावून वाटेल तशी टिंगल असते. वाटेल तशी टिंगल असते. आणि मग समाज सुधारक हटत नाही म्हटल्यानंतर त्यांच्या विरुद्ध घातकी डाव टाकले जातात. त्यांना संपवण्याचा कार्यक्रम राबवला जातो. हेच सांगणारं वात्रटिकेचं दुसरं कडवं. धर्म आणि संस्कृती रक्षकांचा दांभिक असा आव असतो. धर्म आणि संस्कृती रक्षकांचा दांभिक असा आव असतो. आतल्या आत शिजणारा घातकी असा कुटील डाव असतो. आतल्या आत शिजणारा घातकी असा कुटील डाव असतो. वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा. धर्म आणि तथाकथित संस्कृती रक्षकांचा दांभिक असा आव असतो आणि आतल्या आत शिजणारा घातकी आणि कुटील असा डाव असतो. आतल्या आत शिजणारा दांभिक आणि कुटील असा डाव असतो. घातकी आणि कुटील असा डाव असतो. आणि एकदा हा घातकी डाव शिजला की समाज सुधारकांचं काय होतं हे सांगणारं वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. साम दाम दंड आणि भेद वापरून सुधारकांना एकटे पाळले जाते. साम दाम दंड आणि भेद वापरून सुधारकांना एकटे पाळले जाते. कुणाला समाधी घ्यायला लावली जाते, नाहीतर कुणाला सदेह वैकुंठाला धाडले जाते. कुणाला समाधी घ्यायला लावून कुणाला सदेह वैकुंठाला धाडले जाते. कुणाला सदेह वैकुंठाला धाडले जाते. वात्रटिकेचं शेवटचं कडवं पुन्हा एकदा. साम दाम दंड आणि भेद वापरून समाज सुधारकांना एकटे पाळले जाते. साम दाम दंड वापरून समाज सुधारकांना एकटे पाळले जाते. कुणाला घ्यायला लावली जाते समाधी, तर कुणाला सदैव वैकुंठाला पाठवले जाते. कुणाला घ्यायला लावली जाते समाधी, तर कुणाला सदैव वैकुंठाला पाठवले जाते. तर कुणाला सदैव वैकुंठाला पाठवले जाते. वैकुंठाला पाठवले जाते. वात्रटिकेचं नाव होतं समाज सुधारकांचे दुर्दैव. आजची वात्रटिका आहे स्टंटबाजीचा तमाशा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 30 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल मीडियाचे कॅमेरे कुठे असतात म्हणून कोणत्याही कार्यकर्त्याला सवंग प्रसिद्धी मिळवावी वाटते. प्रकाशाच्या झोतामध्ये या वाटतं, आपलं नाव गाजवावं वाटतं, आपण टीव्हीवर दिसावं वाटतं. यातूनच राजकीय स्टंटबाजी फोपावते आहे. याच राजकीय स्टंटबाजीवरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे स्टंटबाजीचा तमाशा. काल होते उद्याही असतील जसे ते आज आहेत. काल होते उद्याही असतील जसे ते आज आहेत. राजकीय स्टंट करणारे राजकीय स्टंटबाज आहेत. राजकीय स्टंट करणारे राजकीय स्टंटबाज आहेत. काल होते उद्याही असतील जसे ते आज आहेत. कालही होते उद्याही असतील जसे ते आज आहेत. राजकीय स्टंट करणारे राजकीय स्टंटबाज आहेत. राजकीय स्टंट करणारे राजकीय स्टंटबाज आहेत. ही स्टंटबाजी का वाढते आहे यावरती भाष्य करणार वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. लोकांनी चर्चा केली की स्टंटबाज चेकाळू लागतात.
लोकांनी चर्चा केली की स्टंटबाज चेकाळू लागतात आणि सवंग प्रसिद्धीमुळे स्टंटबाज बोकाळू लागतात. सवंग प्रसिद्धीमुळे स्टंटबाज बोकाळू लागतात. स्टंटबाज बोकाळू लागतात. लोकांनी चर्चा केली की स्टंटबाज चेकाळू लागतात. लोकांनी चर्चा केली की स्टंटबाज चेकाळू लागतात आणि सवंग प्रसिद्धीमुळे स्टंटबाज बोकाळू लागतात. सवंग प्रसिद्धीमुळे स्टंटबाज बोकाळू लागतात. स्टंटबाज बोकाळू लागतात. मग ही स्टंटबाजी असते तरी कशी? स्टंटबाजीचे सुद्धा प्रकार आहेत असं मला वाटतं. ते प्रकार उलगडून दाखवणार वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. कुणाची स्टंटबाजी प्रायोगिक? कुणाची स्टंटबाजी प्रायोगिक, कुणाची स्टंटबाजी हौशी असते. कुणाची स्टंटबाजी प्रायोगिक, कुणाची स्टंटबाजी हौशी असते. जशी मथुरेच्या बाजाराला गवळणी सोबत मावशी असते. जशी मथुरेच्या बाजाराला गवळणी सोबत मावशी असते. गवळणी सोबत मावशी असते. पुन्हा एकदा वात्रटिकेचं तिसरं कडवं. कुणाची स्टंटबाजी प्रायोगिक, कुणाची स्टंटबाजी हौशी असते. कुणाची स्टंटबाजी प्रायोगिक, कुणाची स्टंटबाजी हौशी असते. जशी मथुरेच्या बाजाराला गवळणी सोबत मावशी असते. जशी मथुरेच्या बाजाराला गवळणी सोबत मावशी असते. गवळणी सोबत मावशी असते. वात्रटिकेचं नाव होतं स्टंटबाजीचा तमाशा. आजची वात्रटिका आहे हिमोग्लोबिन. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 30 मार्च 2000 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. त्यावेळी नुकतेच वेगवेगळ्या रंगांचे गुलाल बाजारामध्ये आले होते आणि प्रत्येक जण स्वतःच्या जातीचा, स्वतःच्या धर्माचा गुलाल आपल्या सोहळ्यांमध्ये उडवू लागला होता, उधळू लागला होता. त्यावरती त्या गुलालांच्या रंगावरती केलेलं हे भाष्य म्हणजे आजची वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे हिमोग्लोबिन. जयंत्यांच्या गुलालात सुद्धा इथे वेगवेगळे रंग आहेत. जयंत्यांच्या गुलालात सुद्धा इथे वेगवेगळे रंग आहेत आणि माणसाबरोबर गुलाल सुद्धा आता आपल्याच रंगात दंग आहेत. माणसांबरोबर गुलाल सुद्धा आता आपल्याच रंगात दंग आहेत. जयंत्यांच्या गुलालाला सुद्धा इथे वेगवेगळे रंग आहेत. जयंत्यांच्या गुलालाला सुद्धा इथे वेगवेगळे रंग आहेत आणि माणसांबरोबर गुलाल सुद्धा आता आपल्याच रंगात दंग आहेत. माणसांबरोबर गुलाल सुद्धा आता आपल्याच रंगात दंग आहेत. आता आपल्याच रंगात दंग आहेत. आणि ह्या बदललेल्या गुलालांच्या रंगाचं भविष्य काय असेल हे वास्तव, भविष्यातलं वास्तव प्रकट करणारे वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. एक दिवस असा येईल गुलालही लाल नसल्यासारखा वागू लागेल. एक दिवस असा येईल गुलालही लाल नसल्यासारखा वागू लागेल आणि माणसाचे रक्त सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे हिमोग्लोबिन मागू लागेल. माणसाचे रक्त सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे हिमोग्लोबिन मागू लागेल. हिमोग्लोबिन मागू लागेल. वात्रटिकेचं शेवटचं कडवं पुन्हा एकदा. एक दिवस असा येईल गुलालही लाल नसल्यासारखा वागू लागेल. एक दिवस असा येईल गुलालही लाल नसल्यासारखा वागू लागेल आणि माणसाचे रक्त सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे हिमोग्लोबिन मागू लागेल. माणसाचे रक्त सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे हिमोग्लोबिन मागू लागेल. हिमोग्लोबिन मागू लागेल. वात्रटिकेचं नाव होतं हिमोग्लोबिन. वाचत रहा, ऐकत रहा, बघत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिका आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. तेव्हा पुन्हा भेटू नवा दिवस नव्या वात्रटिकांसह. तोपर्यंत नमस्कार. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती 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 सूर्यकांती